generally a very important technical aspect called a bike fit is missed, कारण ते बऱ्याच लोकांना माहिती पण नाही आहे. So as the name suggests, bike fit means the right fit of the bike for that particular person. If I'm young, I may be able to adapt to a wrong posture Okay. and still achieve the performance. हे शक्य आहे. So I chose cycling as a cardio exercise. Okay. Okay. So that's the reason I moved to cycling. Okay. तर बाईक मध्ये ती जी बाईक आहे ती अशा तऱ्हेने ॲडजस्ट करणे हां. की माझं पोस्चर बाईकवरती येईल की विच कॅन हेल्प मी टू अचीव माय गोल. आणि एक टिपिकली सगळ्यांचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही पण स्टार्ट केलं तेव्हा फिंगर्समध्ये मुंग्या येणं हा एक खूप कॉमन आहे. जे लोक क्लिट्स वापरत असतील हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही क्लिट्स पोझिशनिंग बरोबर आहे, कारण प्रत्येकाची बॉडी अनाटॉमी खूप वेगळी आहे. मी जनरली सांगत असतो की बाईक इज ॲडजस्टेबल, बॉडी इज अडॅप्टेबल. म्हणून मी सांगतो की तुम्ही जे वापरताय ते घेऊन या, त्याच्याप्रमाणे आपल्याला मी बाईक ॲडजस्ट करताना करेक्शन करतो. ओके. माझा गोल होता की मला लॉंग डिस्टन्स राईड करायचे आहे आणि इट शुड बी कम्फर्टेबल. आय शुड बी एबल टू डू इट फॉर त्याची सस्टेनेबिलिटी असली पाहिजे. नाहीतर असं नाही आम्ही 4 वर्ष करतोय आणि नंतर आय एम नॉट एबल टू डू इट. राईट. सो इट इज ऑलवेज बेटर टू गेट इट चेक्ड, लाईक ही सेइंग. ते इट्स नॉट गोइंग टू हार्म यू, इट जस्ट माइट बेनिफिट यू. Welcome to the Speaking Wheel Show, Season 3. This time it's going to be a very different kind of a topic. Generally आपण जेव्हा बाईक्स विकत घ्यायला जातो तेव्हा मोस्ट ऑफ द टाइम्स इट इज बिकॉज समबडी एल्स इज रायडिंग अ बाईक, अ फ्रेंड, अ कलीग or a family member, and then you also want to take a bike. The main criteria while buying a bike usually is the pricing or the type of the bike, or त्यातल्या त्यात a technical aspect can be a gear ratio 2/8, 3/9 or whatever. Generally a very important technical aspect called a bike fit is missed, कारण ते बऱ्याच लोकांना माहिती पण नाही आहे. So as the name suggests, bike fit means the right fit of the bike for that particular person. तर आजचे जे गेस्ट आहेत आपल्याकडे, संजय शेंडे, he is the whole and soul of organization or a shop called Profit, जिथे he fits or he does a bike fit for you. तर what exactly is a bike fit, who needs it, when do you want to do it, how does it benefit, सो हे सगळ्या गोष्टींवर आज आपण नेहमीसारखी इन्फॉर्मल चर्चा करणार आहोत, विच विल एज्युकेट अ लॉट ऑफ यू अबाउट व्हॉट अँड हाऊ इम्पॉर्टंट अ बाईक फिट इज, आणि इट विल डेफिनेटली हेल्प यू इन द लॉंगर रन. सो संजय, वेलकम. थँक्यू. बऱ्याच दिवसापासून मला हे करायचं होतं. मी रिसेंटली आय हॅव गॉट माय बाईक फिट डन फ्रॉम हिम अँड आय हॅव बीन रिअली हॅपी विथ द परफॉर्मन्स. किंवा माझ्यात जो फरक पडला की पाय कमी दुखतात किंवा कमी स्ट्रेस येतो, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी. सो आज आपण ह्या टॉपिकवरच गप्पा मारणार आहोत. सो आय वॉन्ट दी ऑडियन्स टू नो की व्हॉट एक्झॅक्टली इज अ बाईक फिट. तर बिफोर दॅट, जनरली आय वॉन्ट टू नो, और दी ऑडियन्स वुड लाईक टू नो अबाउट युअर सेल्फ. माझी जर्नी तुमच्या सगळ्यांसारखीच आहे. हो. ओके. मी बेसिकली मेकॅनिकल इंजिनियर. राईट. 30-32 वर्ष इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या MNCs मध्ये काम केलं. ऑपरेशन्स, प्रोजेक्ट, सप्लाय चेन, तो स्ट्रेस, करेक्ट. नंतर तिथलं लाईफस्टाईल विच ऑल्सो कॅरीज स्ट्रेस, राईट. फिजिकल ॲज वेल Right. ॲज मेंटल. या सगळ्या गोष्टी मी बरोबर. बघितल्यात, केल्यात. आणि हे झाल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी एक घेतं की हाऊ लॉंग आय शुड विन द रेस. एक डिसिजन घेतला 2017च्या एंडला की बस झालं, आता मला माझ्या स्वतःसाठी वेळ द्यायचा. वा. वेळ आपण म्हणजे अदरवाईज पण देऊ शकतो, नाही असं नाहीये. करेक्ट. टू बी फ्रँक, ती माझी इनएफिशियन्सी होती की मी तेवढा वेळ स्वतःसाठी देऊ शकत नव्हतो. दॅट्स व्हॉट आय से. आय वोंट से की वर्क कल्चर किंवा इतर याच्याने फरक पडतो. हे माझं रिअलायझेशन नंतर आहे, मी जॉब सोडल्यानंतरचं. पण तो जेव्हा मी विचार केला की स्वतःसाठी वेळ द्यायचा म्हणजे आय वॉन्ट टू हॅव अ स्ट्रेस फ्री लाईफ. राईट. माझी लाईफस्टाईल चेंज व्हायला पाहिजे, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असायला पाहिजे. आणि त्या पर्स्पेक्टिव्हने मी जॉब सोडल्यानंतर 4 महिने आराम केला. आराम इन द सेन्स
सगळ्यांना भेटणं, बरोबर कागदपत्र बघणं, बरोबर फायनान्शियल्स, बँक जे कधी बघितलेले नव्हते, सगळ्या बरोबर गोष्टी अरेंज करणं. त्याच्यानंतर मी अ, काहीतरी ॲक्टिव्हिटी करायला पाहिजे या करेक्ट दृष्टीने मी जिम जॉइन केलेलं होतं. फंक्शनल ट्रेनिंग करायचं होतं. ॲट धिस एज आय डिडंट वॉन्टेड टू गेट इंटू खूप स्ट्रेंथ ट्रेनिंग आहे, राईट तो गोल नव्हता. राईट रनिंग माझ्या कक्षेच्या बाहेर होतं, कारण इम्पॅक्ट एक्सरसाइज आहे रनिंग. राईट सो आय चोज सायकलिंग एज अ कार्डिओ एक्सरसाइज. ओके ओके सो दॅट्स द रिझन आय मूव्ह टू सायकलिंग. ओके दिस इज आणि इन 2017 दिस इज इन 2018. 18 ओके आणि सायकलिंग करत राहिलो. पण सायकलिंग करत असताना रस्त्यावरती खूप वेगवेगळे लोक दिसायचे, वेगवेगळ्या प्रकारच्या सायकली दिसायच्या. बरोबर मी माझ्या मुलाची घरातली सायकल घेऊन चालवत होतो. बरोबर आणि बेसिक अंडरस्टँडिंग होतं की हा सायकलची साईज आणि फ्रेम ह्या हा. गोष्टी असतात. हा त्याच्याप्रमाणे मी स्वतःच करेक्शन केलेत होते हा सायकल, हा म्हणजे काही कॉम्पोनंट चेंज करून मी चालवत होतो. हा पण माझा अनुभव फार वेगळा आहे. ओके म्हणजे मी पहिल्या दिवशी जेव्हा गेलो, मी 3-4 किलोमीटर गेलो हा माझ्या घरापासून. आणि मला वाटलं आपल्याच्याने होणार नाहीये, ओके रिक्षात टाकून न्यावी लागेल सायकल. अच्छा हां, ही ट्रू फॅक्ट आहे. आणि म्हटलं की मग एकीकडनं वाटलं ही सायकलच बरोबर नाहीये. हम्म, पण म्हटलं नाही, कसंही करत जायचं घरी. हम्म, सो ते 4 किलोमीटर म्हणजे तसे 8-9 किलोमीटर जे केलं ते करायला मला ऑलमोस्ट माझा 1 तास गेला. ओके कारण सवय नाही, म्हणजे बेसिकली बॉडीला बरोबर सवय नाही. बरोबर पण मग इन्व्हेस्ट करायचं म्हणजे आम्ही सायकल नवीन बघायला लागलो. पण खूप पैसे लागतात. त्यामुळे तो डिसिजन ड्रॉप केला. मग मी स्वतःशी म्हटलं की नाही, मी जेव्हा मी 100 किलोमीटर करेल ना, देन आय विल गिफ्ट मायसेल्फ ए गुड बाईक. ओके असा डिसिजन घेऊन मी ते चालू केलं होतं. पण तेव्हा रिअलायझेशन हे झालं होतं की अरे मी एवढा खराब झालोय का फिजिकली, की मी एवढेही फिजिकल एफर्ट्स घेऊ शकत नाही. आणि हे रिअलायझेशन वॉज आय ओपनर फॉर मी. आणि त्याच्यानंतर मग मी सायकलिंग जास्त रेग्युलरली चालू केलं. जिममध्ये मी फंक्शनल ट्रेनिंगवरतीच माझा जोर जास्त होता. सो विच हेल्प मी अ लॉट टू बिल्ड अप. म्हणजे ॲज ए पर्सन माझी फ्लेक्झिबिलिटी खूप चांगली आहे, माझी कोअर स्ट्रेंथ खूप चांगली आहे. कारण मी आधी पण योगा करायचो, ओके सूर्यनमस्कार करायचो, या सगळ्या गोष्टी होत्या. पण ही जी रिपिटेटिव्ह ॲक्शन आहे जी सायकलिंगमध्ये आपण करतो, किंवा जे पोस्चर असतं, माय बॉडी वॉज नॉट रेडी फॉर दॅट. ओके पण हे करत असताना मी साधारण 3 महिन्यामध्ये मी 100 किलोमीटर अचीव्ह केलं टार्गेट. ओके एकदा नाही, 4-5 वेळेला. म्हणजे रोज मला 50 किलोमीटर करायला काही वाटायचं नाही. मग ते मनातली भीती घालवण्याकरता थोडं आणखीन लांब जाऊ, थोडं करेक्ट आणखी लांब जाऊन असं करत मी 100 केलं. आणि आय वॉज व्हेरी हॅपी. आय रिअली सेलिब्रेटेड इट. म्हणजे मी ओके लिटरली केक आणून मी केक कट केला, की आय हॅव वा अचीव्ड समथिंग. वा पण दॅट्स हाऊ आय स्टार्टेड टू इट. आणि ही माझी सायकलिंगची जर्नी चालू झाली. मग म्हटलं आता ह्याच्यात आनंद मिळतो, तर आपल्याला आणखीन चांगल्या तऱ्हेने कसं करता येतं किंवा काय असतं. असं आय सर्च गुगलवरती, ह्याच्यावरती इतर लोकांशी मी बोललो. आणि दॅट वॉज द टाइम वेन आय केम अक्रॉस की बाईक फिट नावाचं असं काहीतरी ओके असतं. ओके अरे बापरे, म्हटलं हे पण नवीनच आहे. बरोबर पण ते वाचल्यानंतर म्हटलं मग चला पुण्यात कोणाकडे आहे, कारण ते इन द मीन टाईम मी नवीन ॲज कमिटेड मी नवीन सायकल घेतली होती हायब्रिड. तेव्हाही मला माहीत नव्हतं. ज्यांनी सांगितलं हाई फ्रेम बरोबर आहे, हे सगळं सूट होईल, घेतली बाईक. त्या बाईकवरती मी मुंबईला जाऊन आलो, गोव्याला जाऊन आलो. पण देन आय रिअलाइज की स्टील हे काही बरोबर होत नाही आहे. अँड देन आय थॉट ऑफ की बाईक फिट करूयात. मग कुठं आहे म्हणून मी शोधत होतो. आणि तेव्हा पुण्यामध्ये फक्त जायंटची जी शोरूम होती हो संगमवाडीला, हो तिथं त्याच्याकडे होतं. त्याची फीस पण खूप जास्त होती. पण म्हटलं ठीक आहे, करून बघूया, इट्स वर्थ डुईंग इट. राईट आणि तेव्हा माझ्या डोक्यात हा तिढा चालला होता की मला काहीतरी करावं लागेल. मी अशा ह्याच्यातच करेल की विच कॅन हेल्प मी. आणि मी सायकल चालवताना आजूबाजूचे लोक बघायचे, मला खूप जणांचे दिसते की अरे ह्याचं हे चुकीचं दिसतंय, किंवा हा असं चालवतोय, किंवा ही सायकल अशी आहे. असे ह्या गोष्टी मी ऑब्झर्व करायचो. आणि जे मला बाकीचं ज्ञान मी जे वाचून किंवा हे करून मिळत होतं, त्याच्याशी मी कम्पेअर करायचा प्रयत्न करतो. चूक का बरोबर माहीत नाही, पण मी तो प्रयत्न करत होतो. करेक्ट आणि हे करत असताना मी बाईक फिट केलं. तिथं मी पुष्कळ प्रश्न विचारले, सिस्टीम बघितली, काय आहे काय नाही. आणि इंजिनियर असल्यामुळे मला खूप गोष्टी मी कोरिलेट करत गेलो, हे का असं होतं. बट देन आय रिअलाइज इट की हे एवढं सोपं नाहीये. म्हणजे दिसतं तसं नाहीये की फक्त मशीन आहे आणि आपण मशीन इन्व्हेस्ट केली, मशीनमधनं सांगितलं किंवा सिस्टमने सांगितलं आणि त्याच्याप्रमाणे तुम्ही करेक्शन केलं, असं नाही. राईट
पण म्हटलं मग हे करायचंच आहे, तर आय स्टार्टेड लुकिंग फॉर डिफरंट सिस्टम्स. जगामध्ये असे 5-6 वेगवेगळ्या कंपनीज असतील की जे बनवतात सिस्टम ओके. पर्स्पेक्टिव्ह, म्हणजे मेजरमेंट सिस्टम पर्स्पेक्टिव्ह, ओके. वेगवेगळे अल्गोरिदम्स वापरून किंवा हे करून. आणि मी त्या दिवशी त्यांची कॉन्ट्रॅक्ट पण केला. ओके. पण त्याचा कमर्शियली करण्याकरता इट वॉज नॉट वर्किंग आउट व्हेरी वेल. कारण मी हा विचार करत होतो की भारतात किती सायकल विकल्या जातात, म्हणजे आधी पुण्यातच. भारताचा जो विचार नंतर किती लोक करतात. मी कुणाकडे जाऊन जर विचारलं तू किती सायकल विकतो, तर मला किती खरी उत्तर मिळतील हे माहित नव्हतं. म्हणजे जे लोक सांगायचे खरंच खरं आहे का खोटं आहे राईट. हे माहित नव्हतं. बट देन गेसवर्क मी ते, कारण भारतात सायकली विकल्या जातात मॅक्झिमम ज्या त्या काळा घोडा आहे, बरोबर. ज्या जे नॉर्दर्न किंवा रुरल हो, एरियामध्ये ज्या हो, वापरतात. हो. त्यामुळे सायकलिंगचा नंबर असा खूप जास्त दिसतो. हं, त्याला काही बाईक फिट किंवा हा काही ऑप्शन त्याच्यासाठी नाहीये. हं, हं. आणि म्हणून मग मी हे करताना मला लक्षात आलं की स्कॉटची सिस्टीम आहे. स्कॉटचं ओके. भारतात ऑफिस आहे. ओके. आणि म्हणून मग मी स्कॉटला कॉन्टॅक्ट केलं की माझा असा विचार आहे की हे करावं म्हणून. हं, हं. तर तुम्ही मला सिस्टीम द्या. हं. नाही म्हणून सांगितलं. नाही म्हणजे त्यांचं इंटेंट होतं की नाही, आम्ही अशी हे कोणालाही देत नाही. अच्छा. वी गिव्ह इट टू ओन्ली डीलर. ओके. डीलरशिप म्हणजे डीलरशिप नाही, म्हणजे माझा इंटेंट हा नव्हता. मला बिझनेस पर्स्पेक्टिव्ह मी बघत नव्हतो. राईट. त्यामुळे म्हटलं की नाही, डीलरशिप नाही. मग मला कळालं की विदूर म्हणजे प्रो स्पोर्ट्स अँड बाईकचे ते डीलर हो, आहेत. हो. आणि सुरुवातीपासून पुढे तेच डीलर. तर मी जाऊन त्यांची ओळख काढली आणि त्यांच्याशी मी बरोबर, बोललो. बरोबर. म्हटलं असं-असं आहे, मला करायचं आहे. व्हॉट डू यू थिंक? म्हणजे इट कॅन कॉम्प्लिमेंट युअर बिझनेस ॲज वेल. ओके. मला काही कॉम्पिटिशन क्रिएट नाही करायची, पण दिस इज समथिंग राईट. विच आय वॉन्ट टू ड्राईव्ह थ्रू. आणि स्कॉट असं म्हणतोय. आणि विदूर वॉज म्हणजे ही वॉज रेडी. ही सेड ओह! ओके, नाईस. इफ समवन वॉन्ट्स टू गेट इंटू इट अँड इज गोइंग टू हेल्प नॉट ओन्ली म्हणून बिझनेस पर्स्पेक्टिव्ह बट फॉर द सायकलिस्ट ॲज वेल. आणि ऑफकोर्स जर असं असेल तर इट इज गोइंग टू हेल्प द बिझनेस ॲज वेल. राईट. अँड देन वी सेड ओके, वी कॅन स्टार्ट डूइंग. तर मग पार्टनरशिपमध्ये ते चालू केलं. हं, हं. ऑफकोर्स विथ इन इंटेंट की फोकस मला याच्यामध्ये करायचा होता. बरोबर. न्यूबी होतो. अनुभव काहीच नव्हता. ही फॅक्ट होती अँड इट वॉज अ रिस्क इन टर्म्स ऑफ राईट, इन्व्हेस्टिंग ऑन राईट. दोज स्टफ. ट्रू. पण आय बिलीव्ह की ठीक आहे, आपण करू शकतो, की जर करायचं असेल. आणि मग मी म्हटलं की ठीक आहे, मी असा विचार करतोय की मी मार्केटमध्ये पैसे एवढे घातलेत, हं, रिटर्न्स मिळतील नाही मिळतील, निदान माझी मुद्दल वापस मिळाली हं, तरी चालेल, हं, हरकत नाही. हं, म्हणजे आय टूक ए फायनान्शियल कॉल फ्रॉम दॅट हं. पर्स्पेक्टिव्ह. पण ते केलं. आणि देन आय स्टार्टेड लर्निंग फ्रॉम द प्रोसेस. सो ओके. दॅट्स हाऊ माय जर्नी वॉज. ओके. ओके. लाइक यू सेड तेव्हा एकच जायंटमध्ये जेव्हा हो. यू ट्राईड टू फाइंड Correct. आउट तेव्हा फक्त जायंटकडे होतं. हं. पुण्यात बाकी कुठेच नव्हतं. सो लोकांना पण अवेअरनेस होता, की लोकांना पण म्हणजे आता तुम्हाला रायडिंगच्या वेळेला कोणतरी फेलो रायडर्स भेटले असतील. कोणाला बाईक नाही, फिट हा कोणी असं कॉन्सेप्ट माझं कोणाशी बोलणं झालं तर कोणालाही अशी बाईक फिट आयडियाबद्दल म्हणजे मला कोणी असं म्हटलं पण नाही की असं काही आहे. हां, कारण मी ॲक्च्युअली मी सर्च केलं की बाईक फिट ऑप्शन्स. हां, मुंबईला होतं. हां. इथं होतं. आणि स्कॉटच्या पण तेव्हा जी सिस्टीम जी आहे हं. ती पण भारतामध्ये फार कमी ठिकाणी होती. पण असं वाटलं का विचार करावासा, की बाईक फिट म्हणजे तुम्हाला काय डिस्कम्फर्ट झाला किंवा म्हणजे ही आयडिया डोक्यात आली? ओके. कारण फ्रँकली स्पीकिंग जिथपर्यंत आपण ह्या गोष्टी ऐकत नाही ना, तिथपर्यंत आपलं जर का खूपच असं रिसर्च ओरिएंटेड माइंड असेल, की ही गोष्ट काय असते, ही गोष्ट तिथपर्यंत ती कोणीतरी सांगितल्याशिवाय आपल्यापर्यंत पोहोचतच नाही. नाही, माझं हे थोडं टू बी फ्रँक थोडं एक्सपिरियन्शियल ह्याच्याने मी गेलो होतो, ओके, की जेव्हा मी खूप वाचत होतो. म्हणजे मी सायकलिंग बद्दलची मी पुस्तकं पण विकत घेतली तेव्हा. ओके. म्हणजे आत्ता नाही, तेव्हाच. हां, आणि मी खूप वाचायचो, हां, की खरं कशा तऱ्हेने करावं. हां, माझा गोल हा नव्हता, की मला वाऱ्याच्या वेगाने जायचंय, हा हां, नव्हता. हां, माझा गोल होता, की मला लाँग डिस्टन्स राईड करायचे आहेत अँड इट हां. शुड बी कम्फर्टेबल. आय शुड बी एबल टू डू इट फॉर तिची सस्टेनेबिलिटी असली पाहिजे. राइट, नाहीतर असं नाही मी 4 वर्ष करतोय आणि नंतर आय एम नॉट एबल टू डू इट. राइट. हे नव्हतं. त्यामुळे हां. तसा मी अभ्यास करायचो आणि तेव्हा ओके, त्याच्यामध्ये मला खूप याच्यामध्ये की प्रॉपर बाईक फिट हेल्प्स यू, अरे रॉंग फिट मॅटर्स, अशा ओके, सगळ्या गोष्टी दिसायच्या. ओके. आणि त्यातनं मला काही कळत नव्हतं. हां, आणि माझा भाऊ मोठा होतो, तो सुद्धा डॉक्टर आहे. सो हां. मी त्याच्याशी पण बोलायचो की असं असतं.
म्हणतो अशा खऱ्याच गोष्टी आहेत की फरक पडतो. मग किंवा स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरीजबद्दल पण तेव्हा खूपशा गोष्टी होत होत्या. म्हणजे सुरुवातीला नव्हतं. राईट. मी त्याच्या रिलेटेड काही गोष्टी वाचल्या की ज्याच्यामध्ये ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या ठरतात. मग तेव्हा मी म्हटलं की नाही ठीक आहे, जर कुठं आहे तर आपण बघूयात. आणि मला काही कुठे दुसऱ्या गावाला जाऊन करण्यात एवढं काही राईट. इच्छा नव्हती. इथं जवळ होतं तर म्हटलं की ठीक आहे, इट्स अन इन्व्हेस्टमेंट की तेवढे मी पैसे घालवेन. काय होईल मला माहीत नाही. आणि माझी फ्लॅट बार हायब्रिड बाईक होती. ओके. आणि माझ्या त्याच्यामध्ये 2 हे होते, की मी जे काही माझं वाचून जे केलेलं आहे, हां. बाईक ॲडजस्ट केली आहे, ते बरोबर आहे का नाही? आणि ते केल्यानंतर मला काही फरक पडतो का नाही? ओके. तर त्यांच्याकडे तेव्हा इफ आय रिमेंबर म्हणजे Shimanoची सिस्टम होती मोठी. ओके. अ, खूप ॲडव्हान्स सिस्टम होती. म्हणजे मेजरमेंट सिस्टम किंवा ह्या गोष्टींच्या बाबतीत. आणि मी म्हटलं, मी त्याचं स्टॅटिक काय आहे, डायनॅमिक काय आहे, या गोष्टी मी त्यांना विचारल्या. म्हणाले, "स्टॅटिक चालतं." म्हटलं, "नाही, डायनॅमिक करूयात आपण." म्हणतो, "गरज नाही म्हणजे असं हे करायला." मला हे माहीत नाही की ते करत होते की नाही. हं, 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 हं. पण मी विचारलं तर स्टॅटिक करूयात. पण मी केलं आणि ते केल्यानंतर मी असं नाही म्हणणार की मला फरक माझ्या ह्याच्यामध्ये करेक्शनमध्ये फरक झाला. ओके. सायकलमध्ये त्यांनी करेक्शन केलं ओके. आणि त्यानंतर मी जेव्हा चालवलं, सो आय स्टार्टेड एन्जॉयिंग मोर. ओके. म्हणजे ही फरक तर नक्कीच पडला होता. ओके. सांगायचं की इट वर्क्स. असं नाहीये की हे फक्त थिअरी आहे ओके. किंवा काहीतरी गिमिक्स आहेत आपलं नुसतं हे करायला, तसं काही नाहीये. पण त्याची किंमत एवढी जास्त होती म्हणजे सर्व्हिसेसची. तेव्हा मला वाटलं की असे किती जण करतील. हं, हं. आणि हा म्हणजे इन्व्हेस्ट करताना हा विचार होताच की ठीक आहे, मी करतोय. आय एम रेडी टू बेअर सो मच ऑफ लॉस. पण असं किती खरोखर जर होणार असेल, मला माहिती आहे की मी दगडावरतीच डोकं आपटतो, तर मी करणार नाही. सो आय वॉन्टेड टू मेक शुअर. आणि ते केल्यानंतर म्हटलं नाही की रिस्क घेण्याइतपत मी हे करू शकतो. ओके. अँड दॅट्स व्हेन आय मूव्ड इंटू इट. पण ओके. तेव्हा मला असे आणखीन कोणी करतंय किंवा असं मला कुठनं कळालं नव्हतं ओके. किंवा आयडिया नव्हती. ओके. म्हणजे खूपच नवीन कॉन्सेप्ट होता व्हेन यू हां. एंटर्ड इंटू. किंवा मे बी लोकांनाही माहीत नव्हतं किंवा मी ज्या लोकांना भेटलो त्यांना माहीत नव्हतं. राइट. असे असेल. तसंही. बिकॉज आय नेव्हर बरोबर. अप्रोच टू एनी कोचेस किंवा कोचेस टू बी फ्रँक ट्रायथलॉनचे कोचेस वगैरे पण तेव्हा खूप तेव्हा कमी होते. नव्हतं. हां. कौस्तुभच एक होता जो खूप जास्त बरोबर. होता. नंतर मग खूप जण बरोबर. आलेले बरोबर. त्या ह्याच्यामध्ये. बरोबर. बरोबर. आता टिपिकली बाईक फिट काय असतं? कारण लहानपणी किंवा कुणालाही जेव्हा सायकलची ॲडजस्टमेंट करायची असते, तर पहिलं तर आपण सीटवर कारण ते ईझी असते प्रॉबॅबली. तर टिपिकली बाईक फिटमध्ये काय-काय असतं? आणि आता तुम्ही बोलता-बोलता स्टॅटिक, डायनॅमिक असे शब्द वापरले, तर त्याच्यावर थोडं एलॅबोरेट करा ना? ओके. बाईक फिट ॲज यू सेड प्रत्येक माणूस हा वेगळा आहे. हं. वी हॅव टू अंडरस्टँड सायकल ह्या ब्रँड टू ब्रँड, मॉडेल टू मॉडेल वेगळं आहे. राइट. पण सायकल सिमेट्रिक आहे. ओके. बॉडी मे नॉट बी सिमेट्रिक. इन मोस्ट ऑफ द केसेस इट्स नॉट ओके. फॉर एनी इंडिव्हिज्युअल. ओके. म्हणजे बाय दॅट यू मीन की लेफ्ट पाय डायमेन्शन थोडासा डायमेन्शनल छोटा. असेल, हां. स्ट्रेंथ ओके. पर्स्पेक्टिव्ह असेल, स्ट्रेंथ फ्लेक्सिबिलिटी पर्स्पेक्ट. पर्स्पेक्टिव्ह असेल, ओके. या गोष्टी असतात. ओके. आणि मग ह्या दोन्ही गोष्टींचा ते लग्न केल्यासारखं आहे. हं. काही कमी गोष्टी जास्त इकडं पण आहेत, इकडे आणि हं. दोघांना एकत्र आणून लग्न करायचं तशी गोष्ट आहे. ओके. तर बाईक फिटमध्ये ती जी बाईक आहे, ती अशा तऱ्हेने ॲडजस्ट करणे, हां. की माझं पोश्चर बाईकवरती येईल, की विच कॅन हेल्प मी टू अचीव्ह माय गोल. मी ओके. हे गोल हा शब्द मी स्पेसिफिकली वापरतोय कारण प्रत्येकाचा सायकलिंग करण्याचा पर्पज वेगळा असेल. राइट. आणि माझं पोश्चर शुड बी अलाइन्ड टू दॅट गोल. ओके. तर ही सायकलमध्ये ॲडजस्टमेंट्स कमी असतात, ओके. लिमिटेड असतात. ओके. म्हणजे विथ द गिव्हन कंपोनंट्स. ओके. तर त्याच्यामध्ये काय ऑप्टिमाइज करता येतं सो दॅट आय कॅन ॲड्रेस दोज इश्यूज. ओके. सो बाईक फिट इज बेसिकली adjusting the bike to get a posture ओके. to suit your goal, to suit your body anatomy, ओके. so that you can achieve your goal. ओके. आता हे करत असताना 2 गोष्टी असतात, म्हणजे कम्फर्ट आणि परफॉर्मन्स. म्हणजे राइट. आपण बघताना असं म्हणू शकतो, की मला त्रास होतोय म्हणून मी करतोय किंवा मला हां. परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करायचा आहे म्हणून मी करतोय. राइट. गुड. पण ह्या ह्याच्यामध्ये ह्याचा बॅलन्स सुवर्ण मध्य सांभाळणं हे गरजेचं आहे. बरोबर. आणि ते पोझिशन आणणं याच्याकरता बाईक फिट ही मी म्हणेल टेक्निक जी आहे हं. ती वापरता येते. हं, हं, हं. ओके. आणि हे करत असताना मी असं म्हटलं कारण
गोल्सशी रिलेटेड किंवा स्टॅटिक आणि डायनामिक रिलेटेड आपण हा जेव्हा म्हणतो, स्टॅटिकमध्ये बेसिकली कसं बोन मेजरमेंट म्हणजे जेव्हा बॉडी अनाटॉमी म्हणतो, हा तेव्हा बाईकवरती आपले 3 कॉन्टॅक्ट पॉइंट्स असतात. ओके फूट पोझिशन, हँड पोझिशन हा आणि सीट पोझिशन. बरोबर हे 3 कॉन्टॅक्ट पॉइंट आहेत आणि त्या ह्याच्याप्रमाणे माझं पोस्चर ओके म्हणजे जशी बाईक ओके असेल तसं. ओके आणि तर बाईक फिटमध्ये आपण अशा तऱ्हेने करतो की याचं इंटर रिलेशनशिप असते. हा म्हणजे एक चेंज केलं तर दुसरीकडे फरक पडतो, दुसरं चेंज केलं तर तिसरीकडे फरक राईट पडतो. त्याचं पोस्चर ॲडजस्ट करणं ह्याला आपण बाईक फिट करतो. आणि हे ओके करणं कारण प्रत्येकासाठी वेगळं असेल. म्हणजे व्हॉट वर्क्स फॉर मी मे नॉट वर्क फॉर यू, राईट विच इज व्हेरी ट्रू. राईट किंवा व्हॉट वर्क्स फॉर मी टुडे हा मे नॉट वर्क फॉर मी आफ्टर 3 years or 5 years. राईट दॅट इज ऑल्सो ट्रू. राईट बॉडीमध्ये काही चेंजेस चेंजेस झाले होत असतील असतील तर तरी देखील फरक पडू शकतो. तर ह्या ह्याच्यामध्ये मग ह्या 2 सिस्टमच्या आहेत. एक स्टॅटिकमध्ये म्हणजे नुसती बोन मेजरमेंट, ओके बॉडी अनाटॉमी घेऊन वेगवेगळे खूप अल्गोरिदम, फॉर्म्युलाज वापरून ओके द सिस्टम कॅन सजेस्ट की हां, अशा तऱ्हेने तुम्ही सेट ओके करा. दॅट वी कॉल एज स्टॅटिक. ओके आणि डायनॅमिकमध्ये इट्स गोज फर्दर अप टू ऑप्टिमाइज द ओके पोझिशन, ज्याच्यामध्ये आपण ॲक्च्युली व्हिडिओ अनालिसिस केलं जातं की तुम्ही राईड करताना तो रायडरची बॉडी मुवमेंट्स कशी होते, ओके ते करताना त्यांचे बॉडी अँगल्स कसे व्हेरी होत आहेत, ओके मुवमेंट कशी होते, ह्या गोष्टी घेऊन मग ते अँगल्स वेगवेगळे मेजर करता येतात ओके आणि त्या पर्स्पेक्टिव्हने पोझिशन ऑप्टिमाइज केली जाते. ओके जे स्टॅटिकमध्ये डोळ्यांनी बघून आपल्याला कळणं अवघड आहे. ओके पण ही जी आहे डायनॅमिक, डायनॅमिक इज आय वुड से इट इज मोर फर्दर ऑप्टिमायझेशन टू दॅट पोझिशन. ओके ओके आणि आता जसं बेसिक गोष्ट आम्हाला माहिती असायची की सीट हाईट वर खाली करायची तसं काय काय कंपोनंट्स मध्ये ऍडजस्टमेंट तुम्ही म्हणताय तसं करता येते हे बाईक टू बाईक चेंज होतं. तर ओके जनरली आपल्याकडे बाईक्स ज्या आहेत त्या साधारण ब्रॉडली एक 4 टाईपच्या बाईक्स येतात. ओके एक असते माउंटन बाईक, हो ज्याच्यामध्ये आपल्याला व्हीलची विड्थ खूप जास्त असते. बरं डायमीटर म्हणजे यू गेट इनटू हो डिफरंट म्हणजे टाइप्स. लोक जाड टायर वाली जात बाईक आहे. सस्पेन्शन असतात. हा मग त्याच्यामध्ये फ्रंट सस्पेन्शन असू शकतं किंवा फुल सस्पेन्शन असू राईट शकतं. सो दॅट इज वन राईट बाईक. सेकंड इज हायब्रिड बाईक राईट म्हटली जाते, जी खूप जास्त वापरतात. त्याच्यामध्ये कम्युटसाठी किंवा राईट अशाच्यासाठी किंवा लिजर राईडसाठी राईट वर्क्स वेल. राईट या दोन्ही बाईक फ्लॅट बार बाईक आहेत. बरोबर म्हणजे स्ट्रेट हँडल स्ट्रेट आपण हँडल. हा हां. हा तिसरी जी आहे ती रोड बाईक आहे. हा ज्याच्यामध्ये ड्रॉप बार असतात. बरोबर त्याची जॉमेट्री वेगळी असते, कारण वी कॉल देम एज परफॉर्मन्स बाईक. राईट कारण पोस्चर तुमचं ॲग्रेसिव्ह असतं बरोबर आणि जेव्हा पोस्चर चेंज होतं तेव्हा बॉडीवरती त्याचा इम्पॅक्ट येतच जाणार राईट कुठल्याही याच्यामध्ये. राईट चौथी असते टी बाईक असू शकते, बरोबर की म्हणजे ज्याच्यामध्ये टाइम आणखी ट्रायल टाइम ट्रायल बाईक, हा ज्याच्यामध्ये आणखीन ॲग्रेसिव्ह पोझिशन असते. राईट या प्रत्येक बाईकचा म्हणजे तुमच्या गोलप्रमाणे यू शुड चूज द राईट बाईक. ओके ओके नॉट नेसेसरी की एकच बाईक किंवा मी एक बाईक वापरतो हा आणि त्याच फ्रेम साईजची बाईक मी दुसरी, तिसरी, चौथी जर घेतली तर ती चालेल असं म्हणणं चुकीचं. ओके सो गेटिंग इन टू इट राईट बाईक आणि त्याच्याप्रमाणे पोस्चर करेक्ट करणं हे गरजेचं आहे. तर बाईक फिट कॅन बी डन अक्रॉस ऑल दी बाईक्स, ओके अक्रॉस ऑल दी गोल व्हेरिएशन दॅट यू मे हॅव, राईट बिकॉज इट इज गोइंग टू बी डिफरंट. राईट राईट त्याप्रमाणे आपल्याला करेक्शन करावं लागतं. राईट आणि मी मगाशी म्हटलं असं की काय म्हणजे सीट ॲडजस्टमेंट्स ओके, पेडल जनरली ॲडजस्टमेंट म्हणजे तशा तर खूप आहेत. बेसिकली जे असतं, मी फ्लॅट बार बाईक जर बघितली हा तर सॅडल ॲडजस्ट करणे किंवा हँडल बार त्याचा ऑफसेट असतो, त्यामुळे मला ओके रिच पर्स्पेक्टिव्ह ॲडजस्ट करते, ओके थोडं जवळ लांब करता ओके येतं, सॅडल मागे पुढे करता येतं ओके किंवा पूर्ण हँडल बार खाली वर करता येतो. ओके जनरली सॅडल हाईट, हा ऑफसेट आणि हँडल बार खाली वर करणं ह्या ओके गोष्टी बहुतेक सगळ्या बाईक्समध्ये ओके असतात. ओके खूप हाय एंड बाईकमध्ये ही पण चान्सेस खूप कमी असतात. अच्छा इट इज म्हणजे बेसिकली ते खूप कमी लिवे थोडा कमी असतो असं त्याच्यामध्ये, ओके कारण ती खूप स्पेसिफिकली तुमच्या बॉडी डायमेन्शन्स प्रमाणे हे करून केली जाते. ओके ओके त्यामुळे त्याच्यात कमी असू शकते. पण हायब्रिड बाईकमध्ये किंवा माउंटन बाईकमध्ये तर खूप आणखीन ॲडव्हान्स्ड गोष्टी असतात. म्हणजे त्याच्यामध्ये अच्छा तुम्ही हे पण खूप क्विकली तुम्ही चेंज करू शकता. सॅडल हाईट, हा बरं तो एक वेगळा बार हायड्रॉलिक वाला ड्रॉप बार कारण त्याच्यामध्ये डाऊन हिलला जाताना यू माइट नीड अ डिफरंट पोझिशन, कारण हा तेव्हा हा तुम्हाला हा
वेट मागे पुश करावं लागतं मॅन्युअरिंग करता. या गोष्टी हँडलबारची विड्थमध्ये फरक असतो. हो. पण जी फिक्स्ड बाईक आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी सॅडल हाईट, ऑफसेट हां. आणि हँडलबारची पोझिशन. ओके. ह्या गोष्टींनी की ज्याच्याने आपलं पोश्चरमध्ये फरक पडू शकतो. ओके. ओके. ह्या गोष्टी आहेत. आणि जनरली आता आपण म्हणजे जेव्हा पण कोणी बाईक घ्यायला जातं, तेव्हा आता ऑनलाईन आहे की बाबा तुमची हाईट ही आहे, तर तुमची ही फ्रेम साईज आहे. तर धिस इज अ जेनेरिक टर्म. बरोबर. सो व्हेन आय गो टू चूज अ बाईक किंवा मला नवीन बाईक घ्यायची आहे, तर हे मी फॉलो करून नंतर बाईक फिट करायला पाहिजे, की आधी माझं बाईक फिट बघायला पाहिजे आणि मग त्याच्यात एम की एल की किंवा कोणाचा तरी कस्पवर असेल, की बाबा ही हाईट आहे, पण मी बरोबर बरोबर त्याच Borderline आहे तो. लेव्हलला आहे. तर मग ते कसं हाऊ डज वन डिसाईड? आता बाईक्स सेल करताना किंवा ऑनलाईन तुम्ही जर बघत असाल हां. तर जनरली हाईट रेंजचा चार्ट दिला जातो हो, बरोबर. की आणि तो साधारण एक 10 सेंटीमीटरचा हे असते बरोबर. रेंज असते हो. आणि त्याच्या खाली वेगवेगळे बार दिलेले असतात आणि ते ओव्हरलॅपिंग असतात. त्यामुळे मी समजा मी 172 आहे. हं. 165 टू 175 त्याच्यामध्ये ही पण एस पण चालते, एम पण चालते, एल पण चालते. हां. आता मी कुठली घ्यायला पाहिजे हे करेक्ट, कळत नाही. करेक्ट. म्हणजे कन्फ्युजन होऊ शकतं. बरोबर. काही साईट्सवरती तुमची इन्सिम हाईट पण ते टाकायला सांगतात. काही ओके, काही यांच्यावरती आहे की तुम्ही इन्सिम हाईट पण टाका ओके, आणि मग इट कॅन रिकमेंड. पण त्याच्यात आणखीन एक गोष्ट असते की जेव्हा हे करतात की मला रायडिंग पोझिशन कशी पाहिजे ओके, हे पण त्याच्यात विचारतात. ओके, ते काय असतं हे माहिती असेलच असं नाही ओके, इंडिव्हिज्युअल. ओके. आज आपण जेव्हा बाईक माझा ॲडवाइस तरी हा असेल की हं. जेव्हा तुम्ही बाईकमध्ये इन्व्हेस्ट करता एवढे हं. पैसे घालता तर प्रॉपर सायझिंग करून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. सो ओके, दॅट यू डिसाईड की हा मला ही बाईक घ्यायची आहे. ओके, हे मॉडेल घ्यायचं आहे. सो विच इज द राईट फ्रेम विच कॅन सूट मी ओके, फॉर माय गोल, ओके, फॉर माय बॉडी अनाटॉमी. ओके. कारण त्याच्याने निदान आपल्याला अहेड ऑफ टाईम मला मला पाहिजे तशी एक्झॅक्ट बाईक मिळेलच असं नाहीये. म्हणजे असं होतं की ॲडजस्टमेंट मी म्हटलं लिमिटेड ॲडजस्टमेंट्स राइट. असतात. पण मला आधी कळेल की त्याचे प्रोज अँड कॉन्स काय. मी जर स्मॉल फ्रेम घेतली तर मला ह्या चांगल्या गोष्टी होतील किंवा ह्या लिमिटेशन येईल. हं, हं. मीडियम घेतली तर हे फरक पडेल. ह्या गोष्टी मला आधी कळतील आणि आय कॅन टेक अ कॉन्शियस कॉल की मी कुठली फ्रेम साईज घ्यावी. आणि ओके, मला आता माहिती आहे की काय होऊ शकतं. ओके, त्याचं एक उदाहरण द्यायचं तर माझ्या स्वतःसाठी मोस्ट ऑफ द टाइम द पीपल वुड रिकमेंड मी एन एम फ्रेम. ओके, इन जनरल मोस्ट ऑफ दी बाईक सेलर्स म्हणजे मी आता रोड बाईक ॲडिक्ट वापरतो. तर तेव्हा मला एम फ्रेम करतील. ओके, पण मला माझी फ्लेक्सिबिलिटी माहिती होती. माझी कोर स्ट्रेंथ, माझे गोल. सो आय चोज अ स्मॉलर फ्रेम. ओके, नोईंग इट की हे खूप जास्त ॲग्रेसिव्ह असेल. मला ॲग्रेसिव्ह पाहिजे होतं पोस्चर. ओके, बिकॉज आय वॉन्टेड टू बी मोर इफिशियंट. ओके, की लाँग डिस्टन्स करायचं आहे तर मला मसल फटीग डिले करायचा आहे. सो आय वॉन्ट टू बी मोर एफिशियंट. ओके, पण ती अग्रेसिव्ह पोझिशन मी होल्ड करू शकेल का नाही हे मला माझ्या स्वतःच्या फ्लेक्सिबिलिटी, कोर्स आणि त्याच्यावरनं माहिती होतं. सो आय ओके, कुड टेक अ कॉल. ओके, कारण एम फ्रेम जर घेतली असती तर मी एका लिमिटपर्यंत खाली जाऊ शकतो. ओके. त्याच्यापेक्षा जास्त जाऊ शकत नाही. मग काय करणार? मग मला एक तर स्टिअर ट्यूब बदलून पण होणार नाही. मला फ्रेमच बदलावी लागेल. ओह! सो आय टूक ए कॉल कॉन्शियसली नोईंग इट की असं होईल. हं, हं, हं. पण तेव्हा मला हेही माहिती होतं की सपोज इफ इट डझंट वर्क मी हं. होल्ड नाही करू शकलो तर ठीक आहे मी आणखीन ₹15,000 घालवेल. मी स्टिअर ट्यूब चेंज करेल आणि आय कॅन स्टिल रेज इट फर्दर. ओके, हां, हे काय माझ्या डोक्यात होतं. म्हणजे हे ओके, मला ज्ञान असल्यामुळे मी हे डिसिजन घेऊ शकलो. ओके. सो आणि कुठलीही बाईक हायब्रिड असू दे, रोड बाईक असू दे, टीटी बाईक असू दे. आता आपण एक चांगली हायब्रिड बाईक जर घ्यायला गेलो तर आपण एक ₹50,000 तरी खर्च बरोबर. करतोय. ₹50,000 जर मी खर्च करतोय आणि जर मला वाटत असेल की मी बाईक एन्जॉय करावी चालवणं, हं, कन्सिस्टंटली चालवत राहावी, हं. तर मी त्याच्यावरती थोडे पैसे आधी इन्व्हेस्ट करू आणि मी हे सांगत नाही की तुम्ही कुठली बाईक घ्या. कुठली म्हणजे कुठल्या ब्रँडची घ्या हे मी सांगत नाही. बरोबर. मी हे सांगतो की तुम्ही ब्रँड ठरवा. तुम्ही मॉडेल सांगा. हं. पण हे मात्र गरजेचं आहे कारण स्कॉटची ही चालते म्हणून ट्रेकची पण ही चालेल हां. किंवा स्पेशलाइजची ही चालेल असं होत नाही. अच्छा. कारण प्रत्येकाची जॉमेट्री वेगळी असते. ओके, त्यामुळे माझा ॲडवाइस असेल की जर इन्व्हेस्ट करताय तर की हे वर्कआउट करा की राईट फ्रेम कुठली आहे. कारण जर फ्रेम साईज जर बरोबर असेल तर त्याची बाईक फिट आपण चांगल्या तऱ्हेने करू शकतो. जर ओके. फ्रेमच चुकीची असेल
कारण मी काही जणांना केलेलं आहे की मी फ्रेम चुकीचे म्हणून त्यांना सांगितलं की नाही करू शकत, म्हणजे ओके. ह्याच्यापेक्षा जास्त ऑप्टिमाइज होऊ शकत नाही. ओके. त्यामुळे बाईक फिटच्या आधी बाईक सायझिंग करणं चांगलं आहे. ओके. पण ॲट द सेम टाइम जर समजा तुझ्याकडे बाईक आहेच आहे हां. आणि तुम्हाला जेव्हा काही इश्यू असेल तर बाईक फिट कॅन हेल्प यू, ॲटलीस्ट इट कॅन टेल यू की वेदर इट व्हॉट ॲडजस्टमेंट्स कॅन बी डन. ओके. किंवा फ्रेमच जर चुकीची असेल तर मी सांगू शकतो की ॲटलीस्ट यू कॅन टेक ए कॉल की नाही मला माझा गोल तरी चेंज करावा लागेल ओके. किंवा मला इन्व्हेस्ट करावं लागेल. ओके. ह्या गोष्टी आधी कळतील इंजुरी आणखीन जास्त होण्यापेक्षा. ओके. पण आता समजा माझ्याकडे बाईक नाहीच आहे आणि जसं तुम्ही म्हणताय की इफ आय हॅव मी आता कुठल्या तरी मित्राची एक बाईक बघतोय, तर माझं ॲस्पिरेशन आहे की मला पण हीच बाईक पाहिजे, मग मी पण अशी सायकल करू शकतो. समजा तो माझ्यापेक्षा एक 4-5 इंच शॉर्टर आहे. मी बाईक फिट करायला येऊ म्हणजे कुठे ट्रायल घेऊ? म्हणजे हाऊ डू आय अंडरस्टँड की यू विल फिट अ बाईक, म्हणजे यू विल Okay. रेकमेंड द राईट साईज फॉर मी, हे कसं ठरवू? तुम्ही जेव्हा मी जेव्हा बाईक सायझिंग म्हणतो, हां. तुम्ही जर बाईक फ्रेम बाईक मेक आणि मॉडेल जर तुम्ही डिसाईड केलं असेल, हां. तुम्ही या हां. माझ्याकडे सायकलिंग शॉर्ट घालून या. मी ओके. सिस्टीम वापरतो ज्याच्याने आपण बोन मेजरमेंट घेतो. ओके. माझ्याकडे 100+ ब्रँड्सच्या बाईक जॉमेट्री आहेत. ओके. आणि जे म्हणजे आता 2026चे मॉडेल येतील तर तेही अपडेट होत जातात. ओह! त्यामुळे कारण त्याच्यामध्ये जे चेंजेस होतात ते त्याच्यामध्ये अपडेट होत राहतात. ओके. त्याच्यामध्ये तुमच्या गोलप्रमाणे तुम्हाला रायडिंग पोझिशन काय असेल, हां, हां. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी रायडिंग पोझिशन हा शब्द मी खूप वापरतोय. याच्यामध्ये बेसिकली तुमचा टॉर्सो किती असेल, हां. बॅक अँगल किती असेल, हां. की खूप अपराईट म्हणजे खूप कम्फर्टेबल पाहिजे किंवा मला मध्ये पाहिजे किंवा खूप ॲग्रेसिव्ह पाहिजे, हां. याचा इम्पॅक्ट परफॉर्मन्सवरती आणि कम्फर्टवरती होतो. तर ओके. जेव्हा मी तुमच्याशी बोलतो तेव्हा त्या गोष्टी लक्षात घेऊन आय कॅन रिकमेंड यू की कुठली फ्रेम साईज चालू शकतो. आणि मी ओके. जसं म्हटलं त्याच्यातही मल्टिपल फ्रेम साईजेस येऊ शकतात. बरोबर. पण मी तेव्हा हे सांगू शकतो की ह्याचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत. ओके. ही घेतली तर काय होऊ शकेल किंवा काय कधी कधी असं होतं की मला कम्फर्टेबल पोस्चर पाहिजे. जेव्हा मी हायब्रिडवरनं रोड बाईकला शिफ्ट होतो बरोबर. फॉर एक्झाम्पल, येस. खूप जणांच्या बाबतीत हे होतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. आणि हायब्रिडची जॉमेट्री आणि रोड बाईकची जॉमेट्री खूप वेगळी, वेगळी पोस्चर असणार. खूप ॲग्रेसिव्ह हो. होतं. मग त्या केसमध्ये मी बाईक फ्रेम साईज सिलेक्ट करताना मी हे सांगू शकतो आय कॅनॉट पुट हिम. आणि जर समजा ऑफकोर्स मी बाकीच्या खूप गोष्टी विचारतो, तुमची लाईफस्टाईल, तुमचा अच्छा. गोल, तुमचं आत्ता काय करताय, शॉर्ट टर्म गोल काय किंवा लॉंग टर्म गोल ओके. काय आहे, काही बाकी फिजिकल ॲक्टिव्हिटीज आहेत, बिकॉज दॅट गिव्स मी अन आयडिया टू अंडरस्टँड द पर्सन ओके. रायडर. कारण कोणी वीकेंड रायडरच असेल बरोबर. तर आय लाईक टू थिंक ऑफ इट इन अ डिफरंट वे, आणि बॉडी स्टिफनेस जास्त असू शकतो. बरोबर. तर ती पोस्चर साधारण काय असायला पाहिजे ह्या पर्स्पेक्टिव्हने मी सांगू शकतो की हां ही फ्रेम साईज घ्या. मे बी इट विल रिच थोडा जास्त असेल, पण आपण स्टेम लहान करू शकतो ज्याची कॉस्ट जास्त नाही आहे, कारण ओके. बाईक्स येतातच अशा. पण दिस कॅन वर्क अँड दिस कॅन गिव्ह यू कम्फर्ट, आणि पुढे जाऊन तुम्ही आणखीन ॲग्रेसिव्ह करू शकता ॲज यू गेट इन टू इट. अच्छा. पण हे जर तुम्ही दुसरी फ्रेम घेतली तर त्याला मी कम्फर्टेबल नाही करू शकत आहे, अच्छा. देन यू विल लूज एव्हरीथिंग ऑन दॅट. तर हा ओके. फायदा आपल्याला आधी होऊ शकतो. ते प्रोज अँड कॉन्स मी सांगू शकतो. ओके. सो यू आर बेटर प्लेस टू टेक ए डिसिजन. ओके. किंवा असंही होऊ शकतं की कारण खूप जणांना असं वाटतं की मला जनरली मी जे बघितलेले लोक जेव्हा बघतात की मला खूप पेस पाहिजे हा विचारतात. हं. परफॉर्मन्स हं. ओरिएंटेडच बरोबर. जास्त असतं, बरोबर. पण तो खूप फास्ट जातो, हं. मलाही फास्ट जायचं आहे. हं. पण मी नेहमी सांगतो की किती चालवायचं आणि किती फास्ट चालवायचं हे रायडरवरती आहे. राइट. ऑफकोर्स बाईक्स डू हेल्प, राइट. बाईकची जॉमेट्री डिझाईन हेल्प्स यू अ लॉट, पण हे रायडरवरती आहे. राइट. त्यामुळे त्या ह्याच्याशी मला आज काय सूट होईल त्याच्याप्रमाणे बघायला मी उगीच त्याच्याप्रमाणे घेऊन चालवून म्हणजे आपल्या ह्याच्यासारखं आहे की मी इथं म्हणजे फॉर्म्युला वनची गाडी आणली आहे, मी पुण्यात चालवूच शकणार नाही आहे, मला हारच घालून ठेवावं लागेल ती. तर तसं होऊ नये हा माझा इंटेंट असतो. कारण खूप जणांचं असं झालेलं म्हणजे मी एक्झाम्पल बघितले की इन्व्हेस्ट केल्यानंतर त्याच्यात ते कपडे वाळत घातले हो. सायकलवर, हो. 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 आणि ते होऊ नये असं जर असेल तर मेक्स गुड डिसिजन. ओके. ओके. करेक्ट. म्हणजे असं नेसेसरी नाहीये की माझ्याकडे आधी बाईक पाहिजे आणि मग मी फिट करू. इनफॅक्ट यू आर सेइंग द अदर वे राउंड की आधी साइजिंग करून देन देन आय यू बाय शुड. अ बाईक, हां. सायझिंग करून दॅट्स घ्या, अ यू बाय इंटरेस्टिंग राईट पॉइंट. बाईक, राईट फ्रेम साईज, मग बाईक घेऊन या, मग आपण बाईक फिट करू.
बाईक फिटचं सेशन जे तुमचं असतं ते म्हणजे इक्विपमेंट घालून करायला लागतं, ॲज इन द किट घालून करायला लागतं, की शूज जे सायकलिंगसाठी घालणारे तेच, म्हणजे नॉट नेसेसरी सायकलिंग शूज, बट कुठले जे व्हॉट शूज तुम्ही आय वापरता. यूज फॉर बरोबर. माय सायकलिंग, तर तेच घालून यायला पाहिजेत, किंवा असे तुमचे बाईक फिटच्या वेळेला काय तुमचे मी इन्स्ट्रक्शन्स जनरली असतात? सांगतो की तुम्ही बाईक एक 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 तर सायकलिंग जेव्हा तुम्ही करताय, तर माझं हे स्ट्रॉंग रिकमेंडेशन आहे की तुम्ही हं. म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी म्हणून, हां. की म्हणजे तुम्ही कम्युटसाठी म्हणून नाही म्हणत आहे मी, पण जर समजा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज म्हणून किंवा हं, लाँग डिस्टन्स राईड्स म्हणून हं, किंवा ट्रायथलॉनसाठी म्हणून हं. कुठल्याही तऱ्हेचं हे करत असाल, तर बेसिकली सायकलिंग शॉर्ट इज अ मस्ट. ओके, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे फॉर अ कम्फर्टेबल राईड. ओके. म्हणजे त्या महाग आहेत, पैसे घालावे लागतात, पण इट्स वर्थ दॅन गेटिंग इनटू अ डिस्कम्फर्ट दॅट यू अदरवाईज राइट, विल हॅव. राइट. तर मी सांगत असतो की तुम्ही सायकल घेऊन या. सायकलिंग शॉर्ट, जर्सी जी कुठली तुम्ही वापरत असाल. ओके. जर्सीसाठी माझं असं काही नाही, पण आयडियली स्पीकिंग एरोडायनॅमिक्स पर्स्पेक्टिव्ह टाईट हो, जर्सी असेल हो. चांगलं आहे. बरोबर. आणि शूज जे तुम्ही वापरता ते, राइट. हा शूजचं हे खूप इम्पॉर्टंट एलिमेंट काय आहे, कारण खूप जण जेव्हा वापरतात ना, तर रनिंग शूज वापरत हो, असतील किंवा हो, स्पोर्ट्स शूज, याचा हो. सोल थिकनेस हा 15 ते 18 मिलीमीटरपासून पुढेच चालू होतो. हं, याचा इम्पॅक्ट कुठं होतो, की जेव्हा आपण बोन मेजरमेंट घेतो, हं, इन्सीम जेव्हा मोजतो, हं. ते मी शूज घातल्यानंतर ती वाढणार आहे. हो. आता ह्या 10-12 मिलीमीटरनी काय फरक पडतो? खूप फरक पडतो. हं. कारण बाईक फिटमध्ये 5-5 मिलीमीटर, 2-2 मिलीमीटरनी फरक पडतो. म्हणून मी सांगतो, की तुम्ही जे वापरताय ते घेऊन या. त्याच्याप्रमाणे आपल्याला मी बाईक ॲडजस्ट करताना करेक्शन करतो. ओके. आणि तेव्हा ही गोष्ट सांगत असतो, की मी उद्या जर समजा तुम्ही शूज चेंज केले, तर कम बॅक टू मी. वी माईट नीड ओह! टू डू सम करेक्शन. ओके. म्हणजे खूप वेळा असं होतं, की मी आज हे शूज वापरतोय, पण उद्या मी क्लिट्सवरती मूव्ह झालो. बरोबर, तर क्लिट्सची तर पोझिशनिंग खूप वेगळीच आहे, पण बरोबर. नुसतं तुमच्या इन्सिममध्ये विथ शूज मेजर केलं तर खूप फरक पडतो. हो. दॅट वुड रिक्वायर करेक्शन. आणखीन एक गोष्ट जी ह्या सगळ्या गोष्टी मी सांगत असतो, कारण आज सायकलचं जर बघितलं तर क्रँक लेंथमध्ये पण फरक येतो. ओके. म्हणजे काही वेळेला क्रॅन्क लेंथ म्हणजे काय? ज्यांना क्रँक आर्म लेंथ म्हणजे ज्याला पॅडल लागलेलं असतं आणि क्रँक लागणार नाही, हां, हां, ती आर्म लेंथ जी आहे, हां. म्हणजे ते तुम्हाला 165, 170, 172.5, 175 असे बरोबर, वेगवेगळ्या लेंथमध्ये असतात. बरोबर, जर तुम्ही बाईक स्पेक्समध्ये जर बघितलं तर इट माइट शो यू सम बरोबर, लेंथ. बरोबर. पण जेव्हा तुम्ही घेताय बाईक किंवा काही असेंबल करून घेतलं असेल, ते तसंच असेल असं हं, हं. नाही होत. हं, हं. आणि क्रँक लेंथ ऑल्सो नीड्स टू बी टेकन इन टू कन्सिडरेशन. ओके. कारण म्हणजे हे साधं गणित आहे, की जर क्रँक आर्म लेंथ कमी असेल आणि माझी सॅडल हाईट तीच असेल, हं. तर माझा पाय थोडा वरती राहणार आहे. बरोबर. लांब असेल तर खाली जाणार आहे. आणि दॅट वुड रिक्वायर करेक्शन. आता ह्या 2, 2.5, 5 मिलीमीटरने फरक पडतो का? नक्कीच फरक पडतो. ओके. आणि इट डिपेंड्स ऑन इंडिव्हिज्युअल्स फ्लेक्सिबिलिटी. राइट. आणि समजा माझी फ्लेक्सिबिलिटी जर चांगली असेल, तर मे बी आय कॅन ॲब्झॉर्ब दॅट व्हेरिएशन. हं, हं. नसेल, तर इट माईट हॅव एन इम्पॅक्ट समवेअर ऑन. ओह! ओके. तो फरक पडतो. ओके. आणि म्हणून मग तुम्ही तुमची नॉर्मल सायकलिंग शॉर्ट, जर्सी, शूज. शूज आणि सायकल ह्या 4 गोष्टी घेऊन यायच्या. राइट. आणि ही कंटिन्युअस प्रोसेस, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणाला, की माझ्याकडे आत्ता एक बाईक आहे. म्हणजे समजा माझ्याकडे आत्ता एक एंड्युरन्स बाईक आहे. पण मला टी-टीवर जायचंय, किंवा आत्ता मी रेग्युलर शूज घालून करतोय. पण आय प्लॅन टू गो टू क्लीट. सो धिस विल बी अ कंटिन्युअस बाईक फिटिंग प्रोसेस, की मी जेव्हा इक्विपमेंट चेंज करेन तेव्हा मला, की देअर इज सम अगेन अ जेनेरिक मेथड, की तुमच्याकडचा एक चार्ट मिळतो मला ह्या-ह्या मेजरमेंटचा, आणि ही फरक पडली, की मी माझं ॲडजस्ट करायचं, की नाही, हाऊ डज इट वर्क? असं ओके. होत नाही. जनरली बाईक फिट, इफ आय अंडरस्टँड युअर क्वेशन, की बाईक फिट कधी करावं किंवा कितीदा करावं लागतं? हां. किंवा मी आज केलं, पुन्हा 6 महिन्यांनी बरोबर. करायचंय, वर्षांनी करायचं. जनरली बाईक फिट तुम्ही पुन्हा करायला पाहिजे, हं. जेव्हा अ, तुमचं पहिलं तुम्ही बाईक चेंज केली तर. बरोबर. बाईक इन टर्म्स ऑफ, म्हणजे आत्ता मी अगदी टेक्निकली आपण ह्याच्याने बघत नसेल, पण आज समजा मी माझे ॲडिक्ट वापरतो, हं, 2017चं माझं मॉडेल आहे. हं. मी सेम स्पेसिफिकेशन म्हणजे ॲडिक्टच मी घेतली, स्कॉटचीच घेतली, 2025चं मॉडेल, हां. जॉमेट्री वेगळी आहे. ओके. सो नॉट नेसेसरी दॅट द सेम फ्रेम ओके. मे वर्क ऑर आय कॅन ॲडजस्ट इट टू माझ्या करंट पोझिशनला करू शकेलच असं नाहीये. ओके. पण ओके. जनरली तुम्ही असं फार कमी होतं, की मी म्हणजे
चेंज केला, कारण जसं आपण मोबाईल फोन अपग्रेड करत हो. जातो, बाईकमध्ये पण चेंजेस होत राहतात इयर ऑन इयर. इट्स नॉट ओनली कलर पर्स्पेक्टिव्ह चेंज होतं, पण म्हणजे 1/2 डिग्री चेंज सीट ट्यूब अँगलमध्ये, 1/2 ओके. डिग्री चेंज त्यामध्ये, किंवा स्टेम लेंथमध्ये फरक, किंवा एरोडायनामिक्स चेंज केले, ओके. या सगळ्या गोष्टींनी पोस्चरवरती फरक पडत जाणार आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही बाईक चेंज करता, यू शुड रिव्हिजिट अ बाईक फिट, किंवा तुमचा गोल चेंज होतो. आता ओके. गोलचं मी जेव्हा बोलतो, म्हणजे याच्यामध्ये मी अनेकदा सांगतो, गोल म्हणजे काय आहे. आज माझा गोल आहे की मी फक्त एंड्युरन्स राईड करतो. आज माझा गोल आहे. उद्या माझा गोल नाही, मी म्हटलं की नाही, आता हे खूप झालंय, मला मास्टर ट्रेस करायचे किंवा इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायल्स करायचे. खूप डिफरन्स आहे दोन्हीच्या याच्यामध्ये, कारण इंडिव्हिज्युअल टाइम ट्रायलला माझा परफॉर्मन्स ओरिएंटेड हे आहे. एंड्युरन्स राईडला मला स्ट्रेस मॅनेज करायचं आहे, कारण आय हॅव टू बी ऑन द सॅडल फॉर अ लॉंग ड्युरेशन. तर हा फरक पडतो. किंवा मी ट्रायथलॉन करणार आहे, ओके. गोल चेंज होणार आहे, कारण मला मसल फटिक डिले करायचं आहे त्या प्रोसेसमध्ये. सो आय हॅव टू बी इफिशियंट, बट आय हॅव टू बी इफिशियंट इन बोथ वेज, फ्रॉम परफॉर्मन्स पर्स्पेक्टिव्ह ॲज वेल ॲज फटिक पर्स्पेक्टिव्ह. राईट. तर हा तुमचा गोल चेंज झाला. इफ यू चेंज द गोल, यू नीड टू रिव्हिजिट द पोझिशन. ओके. तिसरी गोष्ट ही असते की समजा इफ यू हॅपन टू कम अक्रॉस सम ऑपरेशन झालंय किंवा इंजुरी झाली आहे, और यू हॅव बीन अवे फ्रॉम द स्पोर्ट फॉर अ लॉंग टाइम, कारण बॉडीमध्ये खूप फरक पडतो, किंवा इव्हन एजमुळे पण फरक पडतो. राईट. आपण मगाशी जेव्हा म्हटलं सुरुवातीला की आपण पूर्वीच्या काळी आपल्याकडे घरात एकच सायकल होती, आणि त्या मुलापासून ते आजोबांपर्यंत सगळे ती चालवायचे. बरोबर. पण तेव्हा गोल आपण किती चालवत होतो? 5 किलोमीटर, 6 किलोमीटर, फार तर फार अगदी मुलांच्या ग्रुप बरोबर गेलो 10 किलोमीटर, ह्याच्यावरती काही नव्हतं. आणि ते यंग एजमध्ये तुमची बॉडी खूप फ्लेक्झिबल असते, खूप अडॅप्टिव्ह असते. पण ॲज वी ग्रो, ही फ्लेक्झिबिलिटी कमी होते, अनलेस यू हॅव अ ॲक्टिव्ह लाईफस्टाईल. त्यामुळे तो प्रत्येकाच्या मध्ये फरक पडतो, पण इन जनरल बॉडीमध्ये फरक पडतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आपण असं म्हणतो ना की एका एज नंतर ग्रोथ थांबते, हाईट वाढणार नाही, पण तशीच नंतर ती कमी पण होते. याचं कारण म्हणजे स्पाईन मधला जो गॅप आहे, म्हणजे विअर आउट होतं, आणि ऍक्च्युअली स्पाईन कमी होते, म्हणजे फ्लेक्सिबिलिटी कमी होते. एवढ्याच्याने काय फरक पडतो? फरक खूप पडतो की मी आज जेवढा ॲग्रेसिव्ह आहे तेवढा मी उद्या राहूच शकेल असं नाही. याचा अर्थ असा नाही आहे की आपण जसं वय वाढतं तसं मी ॲग्रेसिव्ह चालू शकत नाही, असं नाही आहे. कारण मी जर स्ट्रेंथ एक्सरसाइज करतोय, कोर स्ट्रेंथ करतोय, आणि ॲजिलिटी मी इम्प्रूव्ह करतोय, तर आय कॅन गेट इन टू मोर ॲग्रेसिव्ह पोझिशन. सो नॉट नेसेसरी की फ्लेक्झिबिलिटी किंवा हे कमी होतं. पण असं जेव्हा काही होईल तेव्हा आय नीड टू रिव्हिजिट द थिंग. Over the 2 years, I have become much more compactor, much more. तुम्ही म्हणलात की रिस्ट माझे असे होते, ते आता असे माझे बाय डिफॉल्ट झालेत. सो शुड आय कीप डुईंग दिस पिरियडिकली? काय असं काय स्टँडर्ड आहे का, किंवा रेकमेंडेड आहे का? दोन गोष्टी आहेत. मी असं म्हटलं, गोल ड्रिव्हन आहे. मी जेव्हा गोल ड्रिव्हन म्हणतो, आपण लेट्स टेक एन एक्झाम्पल. आणि एखादा व्यक्ती, आज मी विचार केला की मला ट्रायथलॉन करायचं आहे. आय हॅव स्टार्टेड माय प्रिपरेशन. इट्स गोइंग टू टेक मी 2 वर्षाचा गोल ठेवला की इन द मेन टाइम मी मध्ये काही मॅरेथॉन करेल, काही BRM करेल, एंड्युरन्स चेक करायला, काही मी ऑलिम्पिक इव्हेंट करेल, बगमन करेल, अँड देन हाफ करेल, मग फुल करेल. बरोबर. पण हे करण्याकरता 2 प्रकारचे लोक असू शकतात. एक, मी जे करतोय तेच करेल, नुसतं म्हणजे ते पाट्या टाकल्यासारखं त्या ह्याच्याने मी करतच जायचं. दॅट माइट हेल्प मी टू बिल्ड सम एंड्युरन्स. राईट. कोणी असेल की तो खूप जास्त स्ट्रक्चर्ड करतोय, मी स्ट्रेंथ ट्रेनिंग करतोय, मी कोर ट्रेनिंग करतोय, मी फ्लेक्सिबिलिटी करतोय, आणि दॅट इज गोइंग टू हेल्प मी. आणि अल्टिमेटली आपण परफॉर्मन्स आणि कम्फर्ट या गोष्टी करतोय. इफ आय एम यंग, आय मे बी एबल टू अडॅप्ट टू अ रॉंग पोस्चर अँड स्टील अचीव द परफॉर्मन्स. हे शक्य आहे, नाही असं नाही. पण मी जर त्याच कंडिशनमध्ये जर मी करत राहिलो, कारण ही रिपिटेबिलिटी जेव्हा असते, कारण सायकलिंग ही खूप रिपिटेटिव्ह हे आहे, आणि त्या ह्याच्यामध्ये समजा मी त्या रॉंग पोस्चरमध्ये असेल, तर मला इन सम ऑर द अदर वे इट इज गोइंग टू रिफ्लेक्ट ऑन माय बॉडी अँड डिटोरिएट माय परफॉर्मन्स, ऑर इट इज गोइंग टू रिड्यूस द अमाऊंट ऑफ टाइम दॅट आय कॅन स्पेंड ऑन द सॅडल. कारण कुठं ना कुठेतरी पेन होणार आहे.
जर समजा मी आज खूप कम्फर्टेबल पोझिशनमध्ये चालवत आहे, बट बिकॉज आय हॅव वर्कड ऑन द अदर साईड ऑन इम्प्रूव्हिंग माय कोअर स्ट्रेंथ, माय फ्लेक्झिबिलिटी, माय स्ट्रेंथ, अँड देन आय वॉन्ट टू बी मोर परफॉर्मन्स ओरिएंटेड. इन आयदर केसेस वी नीड टू रिव्हिजिट अँड डू इट. सो असंही असू शकतं की मला काहीच नाही आहे, म्हणजे की मला काहीच होत नाही यार, मी चालवतोय पण आज काही होत नाही आहे. यू फील इट की मला काही होत नाही. आपण जसं ॲन्युअल हेल्थ चेकअप करतो, मला काहीच होत नाही आहे, काहीच होत नाही आहे, मी जातोय आणि चेक करतोय. पण त्याच्यातनं जेव्हा दिसतं आणि ओव्हर द इयर्स वेन यू सी द प्रोग्रेस आणि वी रिअलाइज इट की ओके आय नीड टू मेक सम करेक्शन हिअर ऑर देअर. डॉक्टर वुड सजेस्ट अस की तुम्ही ह्या गोष्टी करा. याचा अर्थ बाईक फिट तुम्ही दरवर्षी करा, दर 6 महिन्यांनी करा असं नाही आहे. पण यापासून जरी तुम्हाला काही प्रॉब्लेम येत नाही आहेत, इट्स अ गुड वे टू रिकन्फर्म इट की माझं जे पोस्चर आहे ते बरोबर आहे. इट इज गोइंग टू हेल्प बेनिफिट यू रॅदर दॅन हॅव्हिंग अन ॲडवर्स इम्पॅक्ट ॲट अ लेटर स्टेज. राईट. माझ्याकडे असे पुष्कळ जण आहेत की ज्यांनी आयर्नमॅन पण कम्प्लीट केलं. मी असं म्हटलं ॲस्पायरंट आहेत तसे ज्यांनी कम्प्लीट केलेलं आहे, बरोबर. आणि ते पण आलेत. कारण मी जसं म्हटलं, कुठली इव्हेंट किंवा हे करताना इट्स ऑलवेज अ माइंड गेम अँड वी पुश इट थ्रू. मला बॉडीवरती स्ट्रेस जरी आला तरी आय विल मेक शुअर दॅट आय वॉन्ट टू अचीव समथिंग, आय विल डू इट. राईट. पण वेदर द सेम वे आय विल बी एबल टू डू इट कन्सिस्टंटली फॉर द नेक्स्ट इव्हेंट ऑर द इव्हेंट देन आफ्टर मे नॉट बी, बिकॉज कारण ते कुठे ना कुठेतरी ते रिफ्लेक्ट होणार आहे. तर असेही लोक आलेत आणि ते केल्यानंतर बाईक फिट केल्यानंतर मी करेक्शन्स केले, आणि त्याच्यामध्ये दोन्ही होत्या. म्हणजे काही पोस्चर करेक्शन होते, काही मी सवयीच्या पण गोष्टी सांगितल्या. जस्ट टू गिव्ह एन एक्झाम्पल, एखादा जसं पाय म्हणजे नी पेन व्हायचं, व्हेरी क्लिअर होतं की ते होतं संजय, म्हणजे असं हे नाही आहे. पोस्चर करेक्शन झालं, सगळं झालं, आणि ते सगळं होत असताना मी त्याला मग पुष्कळदा मी ते क्लिट्स चेक करतो. क्लिट्स ही एक खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे वी यूज अ स्पेशल वे ऑफ, कारण क्लिट्स आणि शूज घेणं, लोक काय करतात, शूज घ्या, क्लिट घ्या, 3 बोल्ट लावायचे, 3 बोल्ट लावले आणि चालवलं. दॅट इज ॲब्सोल्युटली रॉंग. जे लोक क्लिट्स वापरत असतील, हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही क्लिट्स पोझिशनिंग बरोबर आहे. कारण प्रत्येकाची बॉडी अनाटॉमी खूप वेगळी आहे, पायाची ठेवण वेगळी आहे, तुमची चालवण्याची अँकलिंग मुवमेंट वेगळी आहे प्रत्येकाची. क्लिट्स तुम्ही तशाच तऱ्हेने लावल्या तुमच्या पायावरती ताण येणार आणि तुम्हाला त्रास होणार आहे. सो मेक शुअर क्लिट्स आर प्रॉपरली सेट फॉर. म्हणजे आय चार्ज सेपरेटली फॉर क्लिट्स, आय चार्ज सेपरेटली फॉर एरो बार्स. आय डू दॅट बिकॉज इट रिक्वायर्स अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह इन टर्म्स ऑफ क्लिट्स. तर त्याचे क्लिट्स ॲडजस्ट केले ही एक गोष्ट झाली. तुम्ही अनक्लिट कुठं करताय ह्याच्याने पण फरक पडतो. कारण समजा, कारण तुम्ही वरच्या पोझिशनला घेऊन किंवा मागच्या बाजूला पाय असताना, आणि ह्या काय आपण आपल्या ह्याच्याने काढायचं आहे तर फक्त पाय बाजूला करायचा आहे, निघून जाईल, पण त्या ह्याचा इम्पॅक्ट येतो. सो डुईंग इट ॲट अ राईट पोझिशन वुड ऑल्सो हेल्प यू टू अवॉइड दोज टाईप ऑफ इंजुरीज. तर त्याच्या त्या व्यक्तीचं दोन्ही हे केलं होतं, पोस्चर करेक्शन पण केलं होतं. पण हा पण जेव्हा सांगितलं म्हणतात, एवढी साधी गोष्ट मी एवढे वर्ष करतोय आणि मला माहीतच नाही. कारण आणि मी हे कसं झालं, ते तो जेव्हा करत होता, आय वॉज ऑब्झर्विंग, आणि मी व्हिज्युअली पण जेव्हा बघतो काही गोष्टी त्या लक्षात येतात. म्हणतो इथंच काय होतं, काय प्रॉब्लेम आहे, का असं करतो, आणि देन आय म्हणतो असं काही नाही, इट वर्क्स फॉर मी. म्हटलं इट वर्क्स फॉर यू, पण दॅट वुड क्रिएट अ प्रॉब्लेम. म्हणजे तू फक्त हे चेंज करून बघ. आणि त्यांनी केलं, ही फाउंड अन इम्प्रूव्हमेंट. त्यामुळे त्यांचं जे केलं, मी कित्येक जणांची पोझिशन ॲग्रेसिव्ह केलं. लोकांना असंही वाटतं की मी जर पोस्चर ॲग्रेसिव्ह केलं तर मला खूप त्रास होईल. खूप जणांचा प्रॉब्लेम काय असतात, माझ्या पायात दुखतात, कंबर दुखते, लोअर बॅकला दुखतं, हाताला मुंग्या येतात. हे तर प्रॉब्लेम खूप ऑब्व्हियस आहे. खूप ॲग्रेसिव्ह पोझिशन असेल तर मग सॅडल डिस्कम्फर्ट असतो, ग्रॉइन प्रेशर असतं, किंवा नेक पेन होतं, या सगळ्या गोष्टी येतात. या कोणाला आयटी बँडला प्रॉब्लेम, या सगळ्या गोष्टी आहेत. पण लोकांना असं वाटतं की मी जास्त वाकलो की मी खूप इफिशियंट झालो. येस, कुड बी राईट. किंवा मी खूप ॲग्रेसिव्ह झालो म्हणजे मला खूप जास्त स्ट्रेस येतो, असंही वाटू शकतो. माझ्याकडे अशी एक्झाम्पल्स आहेत की ज्यांच्या पोझिशन मी खूप ॲग्रेसिव्ह केली आणि त्यांचे प्रॉब्लेम्स केले. सो इट्स नॉट ॲट ऑल रिलेटेड टू, कारण त्याच्यामध्ये कोरिलेशन आहे. जेव्हा मी एक चेंज करतो, अनफॉर्च्युनेटली काय आपल्याला ॲज अन ॲडल्ट वी रिअलाइज इट की अरे मला जास्त वाकावं लागतंय, म्हणजे मग इथं ताण येईल. तो अरे तू 25 मिनिट वरती घेतलं, हे 20 मिनिट खाली घेतलं.
असं काही नाही. ऑफकोर्स मेजरमेंट पर्स्पेक्टिव्ह यू विल फाइंड अ डिफरन्स, पण अल्टिमेटली इट्स अ पोस्चर विच वी हॅव टू लुक ॲट इट टुगेदर ॲज अ राईट. बॉडी. कारण हेच जर तुम्ही जसं म्हटलं बाईक पर्स्पेक्टिव्ह खूप गोष्टी चेंज होतात. टीटी बाईक म्हटलं तर टीटी बाईकमध्ये तुमची गुडघ्याची पोझिशन खूप वेगळी असते. इट्स लाईक गुडघा खूप पुढे असतो, तुम्ही मागे प्रेस करता. हो. म्हणजे त्याची पोझिशन अशी आहे. पण त्याची जॉमेट्री तशी आहे. ती पोझिशन मी जर रोड बाईकवरती केली तर डिस्कम्फर्ट होणार आहे. खूप जास्त होणार आहे. तर हा प्रत्येकाच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे जरी तुम्हाला आज काही वाटत नसेल, बट इफ यू वॉन्ट टू कंटिन्यू this sustained performance or enhanced performance for a longer duration, getting a bike fit done would help. आणि मी माझ्याकडे आलेल्या ह्याच्यापैकी मला एकही जण असा नाही आढळला की ज्याच्यामध्ये प्रॉब्लेम नव्हता. हो. ही ट्रू फॅक्ट आहे. मी माझा अनुभव सांगतो. मी 17-18 मध्ये गेला. माझी बाईक जेव्हा रोड बाईक घेतली, आय मूड एक दिवशी मी ठरवलं नाही आय वॉन्ट टू गेट इन टू रोड बाईक. आणि म्हटलं मला लॉंग डिस्टन्स राईड करायचं. आय एन्जॉय पेस, पण मला लॉंग डिस्टन्स पण करायचं आहे. सो आय वेंट फॉर अ परफॉर्मन्स ओरिएंटेड बाईक. पण माझी तेव्हाची जी पोझिशन होती त्याच्यापेक्षा माझी आजची पोझिशन खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे. मी आणखी आणि त्याच्यातही मी जास्त ड्रॉप बारवरती चालवतो, पण मी पॉवर कमी लावतो. ओके. सो बिकॉज आय वॉन्ट टू कीप माय मसल्स मोर फ्रेश. सो राईड विथ हाय केडन्स, लो इनपुट बट बी मोर एरोडायनॅमिक, सो आय कॅन राईड फॉर अ लॉंगर डिस्टन्स. त्यामुळे मला लॉंग डिस्टन्स करायला काही वाटत नाही. तर हा प्रत्येकाच्या ह्याच्यासाठी आहे. म्हणजे तो जो प्रश्न आहे, यू शुड गेट इट डन फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. आज जरी काही वाटत नसेल, करून घ्या. त्याचा तुम्हाला फायदा होईल, नुकसान काहीच होणार नाही. राईट. सो इंटरेस्टिंग पॉइंट की बरेचदा जसं मगाशी तुम्ही चांगलं वाक्य म्हणलं की बॉडी इज अडॅप्टेबल. सो प्रॉबब्ली युअर बॉडी हॅज अडॅप्टेड टू अ wrong posture. So it is always better to get it checked, like he's saying. It's not going to harm you. It just might benefit you. आणि तुम्ही जेव्हा बाईक फिट करता तेव्हा आता एक स्टॉक बाईक सोबत त्याचं सॅडल येतं किंवा त्याचे पेडल किंवा त्याचं हँडल येतं. इट मस्ट बी अगेन अ जेनेरिक थिंग. पण अगेन विथ पीपल्स अॅनाटॉमी ते बदलत असेल. मग ते तुम्ही रेकमेंड करता का की हँडल छोटं करायला पाहिजे, मोठं वाईडर करायला पाहिजे, सीट सॉफ्ट आहे ती हार्ड करायला पाहिजे, असे काही इन्सिडेन्सेस होतात का? हे होतं, कारण कसं आहे, प्रत्येकाची बॉडी अॅनाटॉमी खूप वेगळी आहे. हां. आणि बाईक जसं म्हटलं, बाईक स्टँडर्ड येते. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एल फ्रेम बघितली, समजा त्याचं हँडल 420चं आहे, एमचं किंवा स्मॉलचं 400चं असेल, एक्स्ट्रा स्मॉलचं 380चं असेल. हे असंच येतं. बरोबर. ते काही चेंज होत बरोबर. माझ्या हाईट प्रमाणे मी सायकल घेतली आहे, पण माझ्या अप्पर बॉडी प्रमाणे ते आहे की नाही सगळ्या गोष्टी, कॉकपिट हे माहीत नाही. पण यू डोंट हॅव एनी चॉईस अनलेस यू आर कस्टमायझिंग द बाईक. मग हे करत असताना त्या गोष्टी जेव्हा दिसतात, मी जनरली सांगत असतो की बाईक इज ॲडजस्टेबल, बॉडी इज अडॅप्टेबल. ओके. पण अडॅप्टेबलमध्ये देयर इज अ लिमिटेशन. त्यामुळे मी थोडाफार फरक असेल तर मी सांगतो की हा आहे, बट यू यूज इट बाईक फिट केल्यानंतर, अँड स्टील इफ यू फील देन वी इन्व्हेस्ट इन टू इट. कारण ह्या सगळ्या गोष्टी कॉस्टली अफेअर आहेत. राईट. आणि जे काढून ठेवलेले पार्ट्स आहेत ते असेच खितपत पडून राहणार. त्याला काही बरोबर. रिसेल व्हॅल्यू अशी काही नाहीये, अनलेस आपल्याला कोणाला जेन्युइनली तसंच पाहिजे असेल तर तो हो, घेईल एक्सचेंज मध्ये काय तसं झालं असेल. बरोबर. पण तशी प्रोबॅबिलिटी खूप कमी असते. हम्म. त्यामुळे मी नेहमी सांगतो की जेवढं थोडाफार फरक असेल तर मी सांगतो की तुम्ही वापरून बघा. जास्त असेल तर मी सांगतो की हे करायलाच पाहिजे. अच्छा. देयर इज नो वे आउट. मग त्याच्यामध्ये कारण किती नाही म्हटलं तरी कॉस्ट एलिमेंट येतो आणि लोक मग हा विचार करतात की मी करायला पाहिजेलच का नाही. दिस इज एज फार एज हँडल बार बिल्ड, आणि ह्याच्यानी फरक पडतो. म्हणजे रिस्ट पेन होणं, आता मेल आणि फिमेल अॅनाटॉमीमध्ये पण खूप फरक आहे. राईट. जर आपण बघितलं तर त्यांची लेडीजचे जर हात बघितलं तर एल्बोमधून हे इथं असे बाहेरच्या साईडला गेलेले असतात अच्छा. थोडे, विच इज नॅचरल. म्हणजे इन जनरल तसं व्हावं. आणि आपल्याला पाहिजे की बॉडी जेवढ्या नॅचरल पोझिशनमध्ये असते तशी माझी ओव्हर द इयर्स ग्रो झाली. आय फाइंड कम्फर्ट. त्यांच्या केसमध्ये जेव्हा जर असा वाईड असेल तेव्हा त्यांची रेस्ट पोझिशनमध्ये खूप फरक पडतो. म्हणजे शोल्डर विड्थ कमी आहे पण आर्म बाहेर जातात. ओके. ही नॅचरल पोझिशन. मी त्यांना जर म्हटलं तुम्ही आत धरा, देल फाइंड इट की नाही मला पुन्हा बाहेरच जायला पाहिजे. तर हा फरक पडतो. किंवा
जे खूप जास्त अप्पर बॉडी म्हणजे वेट्स ट्रेनिंग करतात, त्यांचे विंग्स अशी खूप असतात, त्यामुळे हां. त्यांचे हात असे बाहेर असे राहतात, हां, बॉडी बिल्डरसारखं असं राहतात. हां, त्या केसमध्ये जेव्हा आपल्याला रोलिंग करायची वेळ येते, म्हणजे हां. पोझिशनिंग करताना ते जास्त रोलिंग केलं की इथं दुखायला स्ट्रेस लागतं. येतो. हां. ह्या गोष्टी आहेत, म्हणजे त्यांची इफेक्टिव्हली आर्म लेंथ कमी होते टू हं. इफेक्ट. ह्या गोष्टी पण त्याच्यामध्ये पण जेव्हा असं दिसतं तर मी थोडाफार फरक असेल तर मी सांगतो तुम्ही वापरून बघा. इफ ओके. इट डझंट वर्क देन वी चेंज, चेंज. देयर इज नो वे आउट. पण हे मी सांगतो ओके. सॅडल पर्स्पेक्टिव्ह टेक्निकली मी रिकमेंड करतो की वेदर दिस वुड वर्क और यू कॅन ट्राय समथिंग एल्स. ओके. पण सॅडलसाठी मला नेहमी असं की तुम्ही वापरून बघा. ओके. आणि वापरून म्हणजे जनरली तुमचे 50-60 किलोमीटर 100 बरोबर. किलोमीटर राईड होऊ दे. कारण प्रत्येकाची बॉडी अनॅटॉमी खूप वेगळी. हं. टेक्निकली आय कॅन टेल यू की सॅडल प्रोफाईलप्रमाणे किंवा वेदर दिस वुड वर्क और इट विल बी बेटर ऑफ दॅन दिस. राइट. पण ते वर्क होईलच हे तुम्ही वापरून बघितल्यानंतर राइट. होऊ शकतो. राइट. कारण सध्या त्याच्यामध्ये लिमिटेशन आहे की आय कॅनॉट, पण ऑफकोर्स सॅडल तेच असून तुमचा पोस्चर जर चुकीचा असेल तर तुम्हाला त्रास जास्त होतो. ओके. ही गोष्ट तेवढीच केली, कारण खूप जणांना सॅडल डिस्कम्फर्ट असतं, हां. कारण वेट डिस्ट्रीब्युशन बरोबर होत नाही हो. आणि ते पोस्चर मिळतं. त्यामुळे ते जेव्हा करेक्ट होतं तेव्हा ह्या गोष्टी इम्प्रूव्ह होतात. राइट. आणि एक टिपिकली सगळ्यांचा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही पण स्टार्ट केलं तेव्हा फिंगर्समध्ये मुंग्या येणं हा एक खूप कॉमन हो. आहे. हा बाईक फिट रिलेटेड प्रॉब्लेम आहे, की म्हणजे बाईक फिट केली की तो बराचसा एलिमिनेट होईल असं, कारण हा टिपिकली सगळ्यांना येणारा प्रॉब्लेम आहे, हम्म. की लाँग राईड झाली की हातात हाताला मुंग्या मुंग्या येतात. येतात. हां. हा प्रॉब्लेम म्हणजे हाताला मुंग्या येणं इथपर्यंत ठीक आहे. हं. मला हेही माहिती आहे की काही जणांना जे बोट अगदी बधीर झालं, डॉक्टरकडे जावं लागलं आणि इट टूक देम दे हॅड टू बी अवे फ्रॉम द स्पोर्ट फॉर अ लाँग टाईम. ओह! एवढंही झालेलं आहे. ओके. आणि याचं कारण दोन्ही आहे. रॉंग पोश्चर हे जसं आहे, आणि मी जसं म्हटलं बाईक फिट केल्यानंतर मी टेक्निकली बाईक ॲडजस्ट करतो हं, पोश्चर करेक्ट करण्यासाठी. हं. पण काही सवयीच्या पण गोष्टी असतात अच्छा. आणि ज्या मला दिसतात तेव्हा मी सांगतो की ओके. काय करेक्ट करायला पाहिजे. काही सवयीच्या गोष्टी या गोष्टी असतात की मी माझा पाय कसा ठेवतो. म्हणजे जेव्हा ओके. आपण क्लिट्स वापरत नाही तेव्हा क्लिट्सच्या वेळेस तर पाय फिक्स असतो, पण बरोबर. अदरवाईज पाय कसा ठेवतो बरोबर. किंवा मी रेस्ट माझं कसं होल्ड करतो ओके. किंवा मी वजन किती पुढे टाकतो, मी एल्बो लॉक करतो का नाही, किंवा मी माझी मान कशी ठेवतो, सॅडलवरती मी कुठं बसतो, ओके. ह्या सगळ्या गोष्टींचा पण फरक पडतो. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला सवयीने हे कराव्या लागतात आणि हं. जे कॉन्शियसली एफर्ट केलं की ती मसल मेमरी डेव्हलप होते. राइट. यू गेट इन टू दॅट पोझिशन. राइट. पण दोन्ही गोष्टी असतात. पोश्चर चुकीचं असेल म्हणून देखील होतं. ओके. आणि हाताला मुंग्या येणं हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की हातावरती वजन जर जास्त पडलं हं. तर हा प्रॉब्लेम जास्त आहे ना. राइट. त्याच्यात काही हे नाहीये. हां. पण राइट बाईक फिट कॅन हेल्प यू टू बॅलन्स युअर वेट. ओह! दॅट इज ओके. दॅट ओके. इज द सेम ओके. आणि तुम्हाला कसं अपग्रेड ठेवता? म्हणजे आता मगाशी आपण सुरुवातीला बोललो तसं, पुण्यात जेव्हा यू वॉन्टेड अ बाईक फिट डन, तेव्हा फार लोकं नव्हती. आता तुमच्यासारखे दोघं-तिघं किंवा अजून जागा आहे जिथे बाईक फिट होतं. पण द टेक्नॉलॉजी मस्ट बी अपग्रेडिंग किंवा बऱ्याचशा इन्फॉर्मेशन्स येत असतील किंवा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला रनिंगमध्ये किंवा सायकलिंगमध्ये पण ज्या आधी होत्या त्या आता थिअरी आहेत, की आता वर्क होत नाही. आता ही नवीन थिअरी आहे. तसं असं तुम्ही कसं काय तुम्हाला अपग्रेड करता? 2-3 गोष्टी आहेत. मी जी सिस्टीम वापरतो, स्कॉटनी जी सिस्टीम डेव्हलप हां. केलेली आहे ती रेड लेबल जर्मनी म्हणून एक कंपनी आहे. ओके. अँड दे वर्क विथ स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी. ओके. इट्स नॉट ओनली रिलेटेड टू सायकलिंग, पण ओके. वेगवेगळ्या स्पोर्ट्ससाठी ते ओके. करतात टू ॲड्रेस द इश्यूज रिलेटेड टू पर्टनिंग टू इंजुरी अँड परफॉर्मन्स फॉर दोज स्पोर्ट्स. ओके. असं हे करतात आणि त्यांचं खूप मोठं रिसर्चचं आणि याचं हे असतं की जे चालू असतं. ओके. मी स्वतः बाकीच्या ज्या बाईक फिट सिस्टीम्स ज्या आहेत हं. त्यांचे आर्टिकल्स, त्यांचे चेंजेस हे पण मी वाचत असतो, स्वतःला अपग्रेड ठेवत असतो. फरक सिस्टीम पर्स्पेक्टिव्ह येत जातो. म्हणजे आता हां. ए-आय येतंय, हां. तर बॉडी मेजरमेंट ए-आय रिलेटेड झाली, की तुम्ही नुसतं असे उभे राहा आणि त्यांनी बरोबर. तुम्हाला मेजर इट, असं पण आहे. बरोबर. Whether it would add value to the process or not, to me, it can reduce the time taken for that, हां. but may not really add value. कारण बाईक फिट मी नेहमी म्हणतो, बाईक फिट हे सायन्स पण आहे, बट इट्स ऑल्सो अन आर्ट. राइट. नाईस. म्हणजे बाईक मी सिस्टीम जी आहे, मी तुम्हाला सांगितलं की सिस्टीम ही अशी हो. वापरायची, असं एंट्री करा,
अशा तऱ्हेने मार्कर लावा, मेजरमेंट घ्या आणि द सिस्टम वुड टेल यू. सिस्टम वुड गिव्ह यू अ बेसलाईन. राईट. ॲक्च्युअली इट वुड गिव्ह यू अ बेसलाईन. त्याच्या पर्स्पेक्टिव्हने मी मी जे बघतो, मी जे बोलतो, हं, मी जे फील करतो हं, रायडर, त्याच्यावरनं जे करेक्शन, ऑप्टिमायझेशन करावं. हं, म्हणजे जसं मी म्हटलं, मी बॉडी अँगल मोजले जातात डायनॅमिकमध्ये. तिथं काही फिक्स व्हॅल्यू नाहीये. हं. ॲब्सोल्युटली नाहीये. देअर इज अ रेंज. मला डिसाईड करायचं आहे, की मी तुमच्यासाठी मी कुठल्या तऱ्हेला किती एक्सटेंडपर्यंत नेऊ, आत ठेवू, मध्ये ठेवू, बाहेर ठेवू किंवा हे करेक्ट केलं. मी जसं म्हटलं बाईकमध्ये लिमिटेशन्स आहेत. तर मी नाही कंपोनंट चेंज करूनच करावं लागेल म्हणून करायचं, तसं करायचं. आयडियली त्याला जाऊ का मी मध्ये ठेवू. ओके, ह्या गोष्टी अ, ह्या फिटरवरती खूप अवलंबून आहेत. ओके. त्यामुळे ते ॲडजस्ट करणं आता ह्याच्यामध्ये खूप फरक येतो की इव्हन सॅडल डिझाईन आहे ना, सॅडलची रेलची जी विड्थ आहे, तो हो. ऑफसेट त्याच्यामध्ये फरक पडतो. किंवा जो सीट पोस्ट असतो, हं. सीट पोस्टला ऑफसेट असतो, काही हो. याला 0 ऑफसेट असतो, काही हां. याला 20 आहे, काही याला 40 आहे. त्या ह्याच्याने पण फरक पडतो, ओके. की ॲडजस्टमेंट मला किती असेल किंवा किती मिळेल. तर ह्या गोष्टी पण बघाव्या लागतात. बरोबर. आता मला जेवढं माहिती आहे, ॲटलीस्ट पुण्यामध्ये तरी कोणी म्हणजे सिस्टम बेस्डचं कोणी करत नाही. ओके. ओके. बट सिस्टम बेस्डचा मी ॲडव्हांटेज म्हणून मी सांगेन, मेजरमेंट्स तुम्ही कुठल्याही पद्धतीने घेऊ शकता. करेक्ट, तो नाही आहे प्रॉब्लेम. करेक्ट. मेजरमेंट्स जर घ्यायची झाले तर मी स्केल वापरून घेईल, मी लेझरने घेईल बरोबर, किंवा मी अगदी कॉन्टॅक्टलेस मेजरमेंट करू शकतो. बरोबर. ह्या मेजरमेंट झाल्या. पण तो डेटा कोरिलेट करणं बाईक जॉमेट्री बरोबर आणि तो ॲनालाइज करून करेक्शन करणं, हं. हे फिटरवरती अवलंबून. ओके. आणि ह्या सिस्टम असण्याचा ॲडव्हांटेज ऑफकोर्स आहे की रिपिटेबिलिटी खूप हाय असते. हं. इव्हन यू कम टू मी आफ्टर 3 इयर्स, राइट, आय नो व्हॉट इट वॉज. आणि राइट. मी सेट करताना मी अगदी 67.3 असं सेट हं. करतो. आणि आय कॅन डू इट रिपीटेडली. राइट. तो प्रॉब्लेम नाही आहे. जेव्हा मॅन्युअली करतो तेव्हा तो फरक येत जाईल. आणि बरोबर. जसं म्हटलं की जेव्हा आपण ऑप्टिमायझेशन करत जातो तेव्हा फ्यू मिलीमीटर्स हिअर अँड देअर मेक्स अ डिफरन्स. हं, त्यामुळे सिस्टीम ॲड्स ॲडव्हांटेज टू इट. रिपिटेबिलिटी खूप असते. हं. सेकंडली तो डेटा अपडेट होत राहतो, जे मॅन्युअली करताना होणार नाही. राइट. कारण मला हेही माहिती आहे काही ठिकाणी माझ्याकडे आय वुडंट वॉन्ट टू टेक नेम पर्से, पण त्या बाईकचे जे स्पेसिफिकेशन आहेत हं, सिस्टीममध्ये जे जे ऑनलाईन जे आहेत, हं. त्याच्यापेक्षा वेगळी स्टेम लेंथ आणि वेगळे क्रँक आर्म लेंथ त्याच्यात होती. अच्छा. आता माझ्याकडे जेव्हा तो आला की नाही ही बाईक घेतली फ्रेम साईज परफेक्टली ओके, कारण फ्रेम साईज तर मी सांगितली होती. हां, हां. माझ्याकडे येऊन चेक केलं होतं आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी धरून केल्या होत्या. पण जेव्हा तो ॲक्च्युअली बाईक फिटला आला त्यांना रिअलाईज की अरे हे तर चेंज केलेलं आहे. ओह! सिस्टममध्ये ते दाखवतंय की क्रँक लेंथ एवढी आहे किंवा स्टेम लेंथ एवढी आहे आणि हं. इथं ॲक्च्युली वेगळं आहे. ओह! ह्या गोष्टी पण होतात. ओके. पण सिस्टम असल्यानंतर रिपिटेबिलिटी म्हणजे सगळ्यात जास्त हे असते. आता आणखीन सिस्टीम नवीन ज्या आहेत की आता मी एकाच साईडने मी व्हिडिओ ॲनालिसिस करतो. ओके, इट इज पॉसिबल टू डू इट फ्रॉम ऑल द 4 साइड्स अँड ओके. सिंक इट. हे जनरली फरक पडतो कारण जर तुमच्या पायाच्या लांबीमध्ये जर खूप फरक असेल, तर हां. एक पाय वेगळा आणि एक पाय वेगळा हं. असं होऊ शकतं म्हणजे असतं. पण हे कुठल्याही ह्याच्याने मी मेजरमेंटमध्ये काढू शकत नाही. हे फक्त तुम्ही एक्स-रेमध्येच तुम्हाला कळू शकतं की प्रिसाइजली ती अच्छा. लेंथमध्ये किती फरक आहे. एवढं तर हायटेक करण्यात आत्ता तरी माझा काही इंटरेस्ट नाही आहे. ओके. पण जेव्हा हा फरक असतो, म्हणजे लोकं जेव्हा सांगतात, म्हणजे सिम्प्टम्स मिळतात मला. हं. त्या केसमध्ये आय कॅन स्टिल रोटेट हिम अँड टेक द मेजरमेंट फ्रॉम द अदर अच्छा, साइड. हे मी करतो. अच्छा. किंवा काही जण म्हणजे एक एक्झाम्पल माझ्याकडे एक रायडर होता, की ही वॉज म्हणजे त्यांना पोलिओ टाइप ओके. होतं. त्यामुळे त्यांची लेंथ फरक होता ओह! पायामध्ये आणि ओह! हातामध्ये सुद्धा. आणि आय मस्ट अप्रिशिएट हिम की ही इज डुइंग ट्रायथलॉन ओह अँड वॉव! सक्सेसफुली ही हॅज डन इट. मस्त. तर तेव्हा ते जेव्हा बाईक फिटसाठी आले होते, सो आय हॅड टू लुक ॲट इट इन अ क्वाईट अ डिफरंट वे. राइट. पण जेव्हा असं असतं तेव्हा मग तुम्ही शू सोल थिकनेसमध्ये फरक होतो किंवा इन्सोल वापरले जातात बरोबर. किंवा क्लिट्स वापरत असतील तर आम्ही तिथं शिम्स वापरले जातात. अच्छा. ह्या गोष्टी कराव्या लागतात. ओके. पण जो फरक आहे त्याच्यामध्ये तो मेजरमेंट पर्स्पेक्टिव्ह आहे राइट. किंवा ॲडिशनली प्रेशर मॅपिंग करता येतं सॅडल ओके, पर्स्पेक्टिव्ह, विच इज ऑल्सो एक गुड इनपुट टू द सिस्टम. ओके. So maybe in future we might get into राइट. those things.
आणि टिपिकली एक बाईक फिट सेशन म्हणजे एक सेशन किती वेळ चालतं? तर स्टॅटिक बाईक फिट असेल तर मी सांगतो साधारण 2 सव्वा 2 तास. अच्छा, तेवढा वेळ हां. घेऊन लोकांनी आणि यायला पाहिजे. डायनॅमिक असेल तर अराउंड 3.5 अवर्स. ओके. हे म्हणजे करताना असं पटकन मला बाईक फिट करून द्या हो, असं नाही. होणार नाही. मी अपॉइंटमेंट शिवाय देत नाही. ओके, याचं कारण हे कारण एका वेळेस जर दोघं जण जर आले तर आय वोंट बी एबल टू डू जस्टिस टू देम ओके. अँड व्हिच आय डोंट वॉन्ट टू गेट इंटू इट. हं. दुसरी गोष्ट त्याच्या आधी म्हणजे ॲक्चुअल प्रोसेस जर बघितली तर आय कॅन फिनिश इट इन 1.5 अवर्स. ओके. नुसती म्हणजे मी मेकॅनिकली जर मला प्रोसेस करायची हं, असेल तर. हं. पण आय डोंट डू इट. आय टेक इनफ टाईम कारण लोकांना खूप प्रश्न असतात हं. बरोबर. आणि आय थिंक आय शुड ॲड्रेस देम. मी प्रत्येकाला सांगतो की मी हे करतोय तर का करतोय? ओके. हे केल्याने काय होणार आहे? न केल्याने काय होणार आहे? आणि मी तो वेळ जास्त देतो कारण पुन्हा जर करेक्शन करावं लागलं तर मी तिथं करू शकतो. राइट. सो आय एम रेडी टू पुट इन दॅट एफर्ट्स. म्हणजे लोकांना सांगतो की तुम्ही पण तेवढा वेळ काढून या. कारण एक होतं की लोकांना पुन्हा-पुन्हा येणं जमत नाही. बरोबर, आजच्या ह्याच्यामध्ये एवढं सोपं नाहीये की बरोबर. पुन्हा येईल. मी स्लॉट माझ्याकडे वेळ आहे मी देऊ शकेल. पण त्यांना जमेलच असं बरोबर. नाहीये. सो आय कीप इट मोड. समजा फर्स्ट ह्याच्यामध्ये झालं आणि इफ इट डज नॉट हॅव म्हणजे जास्त क्वेरी नसेल किंवा जास्त ॲडजस्टमेंट नसेल, तर ते लवकर होईल. पण मी बरोबर. वेळ सांगतो कारण लोकांनी वेळ हो. प्लॅन करावा बरोबर, त्या बरोबर, पर्स्पेक्टिव्ह. सो अराउंड बरोबर, 3.5 अवर्स बरोबर. इज आणि कमिंग टू द कॉस्ट समजा यू टेक एक्स अमाउंट फॉर अ बाईक फिट सेशन. तर ते किती वेळा मी येऊ शकतो त्याच्यात? म्हणजे हे सगळे काय टिपिकल प्रश्न हो, आहेत हो. म्हणून मी नाही विचारतोय जनरली तुम्हाला. बाईक फिट करताना जेव्हा तुम्ही तिथे ट्रेनरवरती चालवता, तुम्ही 15-20 मिनिटं साधारण हां, चालवता. हां. म्हणजे तुम्हाला आणखीन थोडा वेळ चालायचं असेल, तर मला काही प्रॉब्लेम नसतो. राइट. मला तो इश्यू नाहीये. पण मी नेहमी सांगतो, की दॅट्स नॉट द एंड ऑफ इट. ओके. कारण तिथं तुम्हाला कळणार नाही. मी सांगतो, की तुमच्या एक 4-5 राईड रेग्युलर जसं तुमचा प्लॅन असेल तशा होऊ द्या. ओके. म्हणजे वेदर यू आर रायडिंग ट्वाइस अ वीक और वेदर यू आर रायडिंग ओन्ली फॉर वीकेंड. एक 3-4 राईड मी याच्यासाठी म्हणतो, की कारण तेवढ्या वेळात बॉडी जनरली पोश्चर अडॅप्ट करतं. ओके. कारण जेव्हा सायकलमध्ये चेंजेस होतात, मी जी सायकल रोज चालवतोय, हं. त्याच्या ॲडजस्टमेंटमध्ये जेव्हा फरक पडतो ना, बॉडी वूड फील इट. राइट. सो आपण ते चेंजेस केलेत विथ अ पॉझिटिव्ह इंटेंट. राइट. त्यामुळे पहिल्यापासूनच लगेच तुम्हाला फरक जाणवेल असं नाही म्हणत. म्हणजे तुमचे राइट. 4-5 राईड होऊ द्या, कारण तेव्हा बॉडी अडॅप्ट करते ती हं. पोझिशन. ग्रॅज्युअल प्रोसेस हां. होती. आणि त्याच्यानंतर जो तुम्हाला फील असेल, कारण हं. ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये ना फील हा मला कळत नाही. बाकीच्या सगळ्या हो, गोष्टी हो. कळतात. बरोबर. त्यामुळे इट्स तो लेफ्ट टू द रायडर. इंडिव्हिज्युअलच सांगू शकेल. त्यामुळे मी त्यांना सांगतो, की तुम्ही सांगा त्याच्यानंतर. हं. म्हणजे इनफॅक्ट ते जरी विसरले तरी मी 2 आठवड्यांनी मी एक हां. मेसेज तेच, पाठवत तेच, असतो, तेच. की कसं वाटतंय, काय वाटतंय, काही करेक्शन करायचं असेल तर यू कॅन कम बॅक. म्हणजे ओके. जनरली मी कनेक्ट करतो, बोलतो आणि जर गरज पडली तर वी कॅन रिशेड्यूल इट. ओके. वी डोंट चार्ज एनिथिंग फॉर दॅट ओके. सेशन. ओके. कारण जर काही करेक्शन करायचं असेल तर. ओके. त्या सेशनला खूप जास्त वेळ लागतो असं नाहीये, कारण ओके. डेटा सगळा असतो बरोबर. आणि काय प्रॉब्लेम्स आहेत हे ज्यांनी बरोबर. सांगितल्यानंतर रिलेटेड करेक्शन्स केले जातात. बरोबर. हे करेक्शन्स माझ्या रिपोर्टमध्ये मी पुन्हा म्हणजे सिस्टममध्ये राहतात. ओके. कारण मी माझे ऑब्झर्वेशन म्हणजे तुमच्या रिपोर्टमध्ये ते तुम्हाला पाठवतो मी. त्याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी असतील असं नाही कारण माझे स्वतःचे काही कमेंट्स किंवा हे मी माझ्या हां, हां, ह्याच्यामध्ये हां, हां. मी लिहून ठेवलेले असतात, की विच इज मोर इम्पॉर्टंट फॉर मी. म्हणजे डॉक्टर जसं लिहून ठेवतो, राइट. तर ते मी लिहून ठेवत असतो आणि त्या पर्स्पेक्टिव्हने मी ते नेहमी रेफर करतो ओके. पुढच्या वेळेस करतो. पण माझा अनुभव एवढ्या 5-6 वर्षात असा आहे, की जर मी एवढं 3-3.5 तास मी जे सांगतो, हां. तेवढा जर वेळ घालवला, तर खूप कमी लोकांना यावं लागतं ओह! वापस. नाईस. म्हणजे माझ्या एवढ्या ह्याच्यात एक 5-6 जण असतील, की ज्यांना पुन्हा यावं लागलं. रिपीट. ओके. अदरवाईज माझ्याकडे जे लोकं पुन्हा आलेत, ते गोल चेंज झाला म्हणून, पुन्हा अच्छा. बाईक फिट करायची म्हणून. म्हणजे माझ्याकडे असे खूप जण आहेत, की ज्यांच्या मल्टिपल सायकल्स मी केल्यात. ओके. ओके. सो हां, माझं म्हणजे एवढ्या वर्षात मी तेवढं हे केलेलं आहे. राइट. पण जर कोणाचं असेल, तर वी आर अवेलेबल. तो काही राइट. इश्यू नाही. आणि जेव्हा मी बाईक फिट केलेली तेव्हा मला एक प्रश्न असा होता, की आता तुम्ही मला सगळं सेट करून दिलंय. मी 3-4 राइड्स केल्या. आय एम नाऊ कम्फर्टेबल ऑन धिस. आता एक आफ्टर सर्टन किलोमीटर्स आय वांट टू गिव्ह इट फॉर सर्व्हिसिंग. जेव्हा बाईक हो, अख्खी स्ट्रिप हो, डाउन होईल, हो. तेव्हा ती परत जोडताना माझा डेटा मी त्याला त्या मेकॅनिकला द्यायचा का? ते सो देन आय एम एन्शुअर्ड की आय गेट द सेम बाईक फीडबॅक. तर ते कसं वर्क होतं? 2 गोष्टी आहेत. म्हणजे हा खूप कॉमन आहे कारण इव्हन हां, जे इव्हेंट्स करता जातात, हां. बाईक पॅक बरोबर, करतात, बरोबर, त्यांच्यासाठी पण ही गोष्ट बरोबर, होते. बरोबर. तर जनरली हे होतं तेव्हा नॉर्मल सर्व्हिसेस जेव्हा असते, हां. म्हणजे स्ट्रिप डाऊनमध्ये हँडलबार पण निघतो. हो, सगळंच. सगळंच हां. निघतं.
पण हँडलबारची पोझिशन म्हणजे रोड बाईक पर्स्पेक्टिव्ह चेंज होण्याची शक्यता खूप कमी असते. ओके. कारण स्टेम पुन्हा त्याच अँगलला लावलं तर बाकी फरक पडणार नाही. ओके. म्हणजे स्पेसेस जसे आहेत ते. हां. सॅडल सीट पोस्ट काढलं जातं. मी बरोबर. नेहमी सांगतो की सीट पोस्टला मार्किंग करा. मार्किंग करताना त्याला स्क्रॅपरनी करा वगैरे मी ॲब्सोल्युटली रिकमेंड करत नाही. कारण किती जरी असेल, म्हणजे बाईक खराब होणं हा नाहीये, पण तो कंपोनंट वीक करतो आपण ज्याने राइट, करतो ते. राइट. तर पेंटनी म्हणा किंवा टेपनी म्हणा, ह्या गोष्टी लावून ठेवा. ह्या 2 गोष्टी निघतात. तुम्ही पॅडल काढा, क्रँक काढा, व्हील काढा. त्याच्याने तुमच्या पोझिशनमध्ये काही फरक ओके, पडणार नाही. ओके, फक्त हँडलबारची पोझिशन आणि सीटची पोझिशन. ओके. सीट जेव्हा हे काढलं जातं तेव्हा सॅडल पण काढलं जात नाही. बरोबर, काढलं जात नाही. पण बरोबर. जरी समजा सॅडल जरी काढलं काढलं. असेल तर मग ऑफसेट पण महत्वाचा आहे. ओके. तर जेव्हा तुम्ही हे करता निदान आपण कुठल्या सर्व्हिससाठी दिलं समजा स्ट्रिप डाऊन जर असेल तर हां, त्याला सांगा की हे डायमेन्शन्स मेंटेन ठेव. हां. की सीट पोस्टची हाईट, सॅडलची पोझिशन आणि हँडलबारची पोझिशन. हं. ह्याच्याकरता तुमच्याकडे रिपोर्ट असतो. रिपोर्टमध्ये बरोबर, हे चारही की डायमेन्शन दिलेले असतात बरोबर. आणि ते जर तुम्ही मेंटेन केले हां. तर काही प्रॉब्लेम येत नाही. हं. मी लोकांना हेही सांगतो की जेव्हा तुम्ही बाहेर जाता म्हणजे पॅक करून येतात सायकल, हं. इव्हेंटला तर कुठेही जातात. तेव्हा मी त्यांना खूप इझिएस्ट वेज पण देतो की कारण तेव्हा तर तुमचं फक्त सीट पोस्ट निघतं आणि हँडलबार निघतं. हो, स्टेम तिथंच राहतो. हो, हो, बाकी काही हो. होत नाही. बरोबर. तर मी त्यांना मार्किंग करून देतो आणि इझिली मेजर करता येईल अशा तऱ्हेची मेथड त्यांना सांगतो. ओके. सर ती मेजरमेंट मी जसं म्हटलं एकदम ती 72.3 एवढं नाही मेजर करता येणार तुम्हाला, बट इट विल बी क्लोज टू वेअर वी आर. ओके. आणि असं काय म्हणजे आपलं बोलण्यातनं झालंच आहे, पण तरी एकदा आपण रिव्हिजिट करू, की देअर इज नो रिस्ट्रिक्शन, की आमच्याकडे तर साधीच सायकल आहे किंवा आमच्याकडे एम-टी-बीच आहे. मी लीजर रायडिंगच करतो. मी हायब्रिडच वापरतो. त्यामुळे मला काय बाईक फिटची गरज नाही. असं काहीच नाही. यू विल रेकमेंड दॅट अ बाईक फिट वर्क्स अँड इज बेटर फॉर एव्हरीबडी अँड ऑन एव्हरी बाईक. मी माझं सांग खूप सिंपल टर्म्समध्ये जो सायकल चालवतो त्याने हां, बाईक फिट करून घेतलं पाहिजे. हां. याचं कारण एक आहे, की जसं मी म्हटलं चालवायला आपण कुठलीही सायकल चालवू हो. शकतो. पण जर आज रॉंग पोश्चर असेल, तर इट इज गोइंग टू ॲड टू इंजिनिअरिंग. तुमचा परफॉर्मन्स पण असेल नसेल माहीत नाही आणि सस्टेनेबिलिटी ह्या तिन्ही गोष्टी होतात. सायकलिंग इज कन्सिडर्ड टू बी अन इम्पॅक्ट फ्री एक्सरसाइज. राइट. सो यू विल फाइंड इट की म्हणजे रनिंग जसं म्हटलं इम्पॅक्ट एक्सरसाइज आहे. हं, खूप कमी लोकं तुम्हाला दिसतील की जे 65, 70, 75 आहेत आणि ते रनिंग करतायत आणखीन. खूप हं. कमी दिसतील. बरोबर, सायकलिस्ट तुम्हाला खूप दिसतील. बरोबर, बरोबर. त्याचं कारण आहे की सायकलिंगचा ॲडव्हान्टेज एक तर इम्पॅक्ट नसल्यामुळे यू कॅन परस्यू इट फॉर अ लॉंगर लॉंगर ड्युरेशन. टाईम. कार्डिओ एक्सरसाइज पर्स्पेक्टिव्ह चांगलं आहे आणि आणखी सायकलिंग ॲज कम्पेअर्ड टू रनिंग चांगलं ह्या दृष्टीने पण आहे कारण तेव्हा तुमचे ब्रेन पण खूप ॲक्टिव्ह असतं आणि हं, तुम्ही बॅलन्सिंग पण करता, सिंक्रोनाइज हं, पण करतात हं, मोशन. हं. तुम्हाला आजूबाजूला पण बघायचं ह्या सगळ्याच्यानी ब्रेन पण खूप जास्त ॲक्टिव्ह राहतो. सो इट्स अन ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आणि विच यू कॅन परस्यू इट फॉर अ लॉंगर ड्युरेशन सेफली. म्हणजे राइट, सेफली जर तसं करायचं असेल तर राईट पोश्चर असणं गरजेचं आहे किंवा अंडरस्टँडिंग दी डूज अँड डोंट्स ऑन दॅट पर्स्पेक्टिव्ह राइट, हे पण खूप महत्त्वाचं आहे. सो बाईक फूड वुड हेल्प यू टू परस्यू इट फॉर अ लॉंगर टाईम. राइट. चालवायला काही नाही आहे, कुठलाही सायकल आपण चालवू शकतो. पण बरोबर. हाऊ लाँग विल यू एबल टू डू इट किंवा तुमच्या गोल तुम्ही अचीव्ह करू शकताल का नाही हा प्रश्न आहे. राइट, सो इफ यू वॉन्ट टू रिअली डू दॅट दिस वर्क्स वेल. राइट. सो बिफोर वी साइन ऑफ, तुमचं शॉप कुठे आहे? हाऊ डज इट वर्क? तुम्हाला कसं कॉन्टॅक्ट करायचा? तर ते तुम्ही सगळ्यांना सांगा. माझा वी प्लेस इन कर्वेनगर. ओके, एका बंगलोच्या आउटहाऊसमध्ये म्हणजे एका रूममध्ये माझा सेटअप आहे आणि वी ऑपरेट फ्रॉम ट्यूसडे टू संडे. ओके, मंडे इज ऑफ डे. नॉर्मल टायमिंग इज 10 to 7. ओके, बाईक फिट सेशन्स आर डन बाय अपॉइंटमेंट. सो यू ओके. कॅन कॉल मी. गुगलवरती प्रो फिट सायकल्स, प्रो हो, डॅश फिट हो. सायकल्स म्हणून टाकलं तर तुम्हाला लोकेशन डिटेल्स सगळे मिळतील. माझा नंबर पण आहे आणि यू कॅन कॉन्टॅक्ट मी फॉर दॅट पर्स्पेक्टिव्ह की सो दॅट वी कॅन शेड्यूल द अपॉइंट अपॉइंटमेंट वेदर यू डू ए बाईक फिट ऑर नॉट. अदरवाईज ऑल्सो ऑल आर इन्व्हायटेड. हो, हो. सायकलिस्ट यू कॅन ह्यांच्याकडे कम कॉफी खूप छान कॉफीसाठी येऊ मिळते. शकता आणि कितीही पिऊ शकता. त्यामुळे गप्पा मारायला पण येऊ शकतो. येस. सो थँक यू. मला हा खूप दिवसापासनं बऱ्याच लोकांना हे कन्वे करायचं होतं, की कारण इट हॅज बेनिफिटेड मी फॉर शुअर. आधी मी म्हटलं असं, की तेवढी कॉस्ट टाकायची का? खरंच वर्थ आहे का? हे केल्याशिवाय मलाही रिअलाईज नव्हतं झालं. पण
एक जे कोणी बघा मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही डोंट लिसन व्हॉट आय एम सेइंग इट. हम्म, काय फायदा होतोय हम्म, हे मी सांगतो म्हणून हम्म. नका करू, अब्सोल्युटली नका करू. तुम्ही गुगलवरती जाऊन तिथं रिव्ह्यूज आहेत लोकांचे, खूप लोकांचे रिव्ह्यूज आहेत आणि त्याच्या रिव्ह्यूज जे आहेत तुम्ही ते वाचून बघा. राईट. कारण प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन्स वेगळे होते बरोबर, किंवा प्रॉब्लेम्स वेगळे होते बरोबर. आणि व्हॉट दे हॅव अचीव्ड थ्रू ते पहा. त्यातले काही जण तुमच्या ओळखीचे असतील बरोबर, जे मिळतील, कारण सायकलिंग कम्युनिटीशी क्लोजली बरोबर. तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता, त्यांना विचारू शकता, बिकॉज दॅट विल गिव्ह यू मोर कॉन्फिडन्स की राईट, वेदर इट वर्क्स ऑर नॉट. राईट. कारण मला काही एक्झाम्पल द्यायचे म्हणजे मला माहिती आहे माझ्याकडे येणारे म्हणजे 13-14 वर्षाचे यंग मुलं पण आहेत हो, जे स्टेटसाठी किंवा राईट. नॅशनलसाठी खेळतात. ते एकदम 65-70 वर्ष वयाचे पण लोक येतात. बरोबर, त्यांचा लाईफस्टाईल खूप वेगळी आहे. बिकॉज बरोबर, दे कम फ्रॉम डिफरंट फॅक्टरी, IT, पोलीस, बरोबर, आर्मी, डॉक्टर, वकील, बरोबर. प्रोफेशनल्स सगळ्या ह्याच्यातले आहेत. करेक्ट. मेल, फिमेल, एज ग्रुप सगळं आहे. राईट, पण या सगळ्या ह्याच्यासाठी प्रत्येकासाठी जसं म्हटलं सेम थिंग वॉन्ट वर्क. राईट. एक जण तर म्हणजे तो यंग मुलाचं मला माहिती आहे की ही वॉज प्रिपेअरिंग फॉर स्टेट लेवल हा, कॉम्पिटिशनसाठी. हा, आणि तो आला की बाईक फिट करायची आहे. हा. म्हणजे वडिलांनी फोन केला, म्हटलं या त्याचं बाईक फिट केलं. त्याच्यानंतर त्याला अपहिलला खूप जास्त प्रॉब्लेम आहे, म्हणजे हम्म, ही वॉज लॅगिंग बिहाइंड हम्म, जेव्हा हम्म, जेव्हा हम्म. अपहिल्स आहे. हिज परफॉर्मन्स इम्प्रूव्ह. कारण मला 4 दिवसांनी त्याच्या वडिलांनी फोन केला की आज अच्छा, म्हणजे गेल्या 2 दिवसामध्ये तो कन्सिस्टंटली लीड करतोय. अच्छा. म्हटलं आय वाव. एम सो हॅपी. 1 महिन्यानंतर त्यांचं औरंगाबादला होतं सिलेक्ट. ही वॉज सिलेक्टेड. त्याला 2 गोल्ड मेडल मिळाले. वाव. मस्त. आय वॉज सो हॅपी. तो मुलगा नंतर साईला गेला. म्हणजे अच्छा. तिथं ट्रेनिंग होतं. आणि ह्या प्रोसेसमध्ये 1.5 पावणे 2 वर्ष झालं. म्हणजे हम्म. उंची पण वाढली असेल, सगळं झालं बरं, असेल. बाईक चेंज झाली. बरं. तिथल्या कोचनी तिथं तर चांगले हो. कोच असतील, त्यांनी बाईक फिट केलं, सगळं केलं. पण ते इट डिड नॉट वर्क. अच्छा. म्हणजे समहाऊ मग त्याचे वडील म्हणाले, की तो इथे येतोय, तर वडिलांना पुन्हा बघता येईल का? हम्म. आणि त्यांनी सांगितलं, की काकांना विचारा, हा, त्यांच्याकडे जाऊया, कारण त्यांनी खूप चांगलं केलं हा, मागच्या हा, वेळेस. म्हटलं मला काही प्रॉब्लेम नाही आहे, हा. ॲज लाँग ॲज हिज कोच डज नॉट हॅव एन इश्यू. राईट. करेक्ट, कारण मला याच्यात इगो करेक्ट, असू करेक्ट, शकतो. करेक्ट, म्हटलं तुम्ही ते क्लिअर करून घ्या. करेक्ट, तर म्हणे नाही, माझं कोचशी बोलणं झालंय आणि करेक्ट. त्यांना मी सांगितलं होतं की तिथं केलं होतं आणि असा फरक पडला होता. तर ही इज ओके टू इट, काही प्रॉब्लेम नाही. हम्म. म्हटलं या तुम्ही. त्याची इथं मी बाईक फिट केले आणि त्याच्यानंतर तो गेला पुन्हा साईनमध्ये त्यांचं चालू झालं. तेव्हा त्यांना सांगितलं की खूप फरक पडला आणि माझ्या कोचला तुमच्याशी बोलायचं. ओ. आम्ही त्यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितलं काय चेंज केलं किंवा कसं करता, काय करता. सो ह्या गोष्टी म्हणजे ते जे अचीव्ह करतात, सो आय गेट दॅट सॅटिस्फॅक्शन की राईट, आय हॅव बीन अ पार्ट ऑफ देअर राईट. जर्नी. नाईस. मला भरत पन्नू अच्छा. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड त्याचं पण म्हणजे ही वॉज स्कॉटचा हो, अँबॅसेडर होता हो, तो. हो. आणि त्याच्यासाठी आम्ही तेव्हा त्याला फेल्ड दिली होती TT हो, बाईक. ज्या त्याने वेस्ट टू ईस्ट जे हो, गिनीज हो, रेकॉर्ड केलं हो, होतं. हो. तर त्याची बाईक असेंबली माझ्याकडेच केली होती आणि त्याचं बाईक फिट पण केलं होतं. अच्छा. नाईस. आणि ती झाल्यानंतर तो मला म्हणाला की म्हणजे आय डोंट फील लाईक इट्स अ न्यू बाईक टू मी. वाव. नाईस, इट फील्स लाईक एज इफ आय हॅव बीन रायडिंग इट फॉर अ लाँग टाईम. म्हणजे नाईस. जो एवढं लाँग डिस्टन्स राईड करतो, हम्म. ही कुड ऑल्सो फील द डिफरन्स इन नाईस, द फर्स्ट प्लेस वेल टेकिंग द बाईक. नाईस. त्यामुळे माझ्याकडे असे अनुभव खूप चांगले मिळाले लोकांचे. आणि जेव्हा लोक असं म्हणतात की नाही मला फरक पडला, सो हम्म. आय गेट दॅट राईट. सॅटिस्फॅक्शन की हे खूप चांगलं आहे. मस्त. सो एनीबडी हू वॉन्ट्स टू गेट अ बाईक फिट डन, आमच्या मते तरी इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट टेक्निकॅलिटी दॅट हॅज टू बी डन ॲट सम पॉइंट ऑफ युअर सायकलिंग जर्नी. तर कधीही आम्ही त्यांचे डिटेल्स ह्याच्यात शेअर करूच. सो यू कॅन कॉल हिम. कोथरूडमध्ये त्यांचं शॉप आहे आणि इट्स नॉट रिस्ट्रिक्टेड टू पुणे, कारण त्यांच्याकडे बाहेरनं सगळीकडनं बाहेरून लोक येतात. फक्त फिजिकली येणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलंच आहे की काय Exactly, काय अवश्य. बेसिक गोष्टी घेऊन यायला लागतात. So please visit and get your bike fit done, and like Speaking Wheel says, pedal to happiness. So thank you.